नमस्कार, मी प्राचार्य विराट वसंतराव गिरी व संचालक संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आजचे आपले जे प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय पंकज देशमुख सर, DCP झोन 4 ट्रॅफिक पुणे यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं या वेबिनारमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आम्हा सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की सर आपण खूप बिझी शेड्यूलमध्ये आता जात आहात आणि एवढ्या आपल्या बिझी शेड्यूलमधनं आपण आज मुलांना आणि स्पर्धा परीक्षांचे जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण वेळात वेळ काढून आम्हाला जी संधी आज इथं उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं व संस्थेच्या वतीनं आभार मानतो. सरांविषयी मी थोडक्यात आपल्या सर्वांना परिचय करून देतो की सर सध्या पुणे ट्रॅफिक पोलीस DCP म्हणून कार्यरत आहेत. या अगोदर सरांची जी कारकीर्द आहे ती सातारा SP, उस्मानाबाद SP, नगर SP व नांदेडला प्रोबेशनरी DYSP म्हणून सरांनी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये जे काम केलं ते पुऱ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. सरांचं मूळ गाव हे हिंगणघाट असून सरांची या अगोदरची पार्श्वभूमी ही अभियांत्रिकी बॅकग्राऊंड मधली आहे आणि गेल्या 2011 पासून बॅचपासून गेल्या 7-8 वर्षातनं सरांनी जो ठसा आपल्या कार्यातनं उमटलेला आहे त्याबद्दल आपण सर्वजण ज्ञात आहात. मला माहिती आहे की आपण सरांचा वेळ खूप महत्वाचा आहे. कुठलाही एक्स्ट्रा वेळ न दडवता मी सरांना आमंत्रित करतो की आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव पंकज देशमुख. मी 2011 बॅचचा IPS अधिकारी आहे. मी महाराष्ट्र काडरमध्ये 2013 पासून म्हणजे माझं ट्रेनिंग संपल्यानंतर कार्यरत आहे. आज ह्या वेबिनार थ्रू मला संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडीज यांनी जे निमंत्रण दिलं की मी विद्यार्थ्यांशी बोलावं, तर स्पर्धा परीक्षा आणि फक्त स्पर्धा परीक्षांबद्दलच न बोलता मी इतरही काही गोष्टींवर बोलण्याचा माझा मानस आहे. ह्यामध्ये माझं सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगणार आहे सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे की स्पर्धा परीक्षा ह्या काही आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय असू शकत नाही, ते असताही कामा नये. मी बरेचदा विद्यार्थ्यांशी बोलत असताना सगळ्यात पहिला प्रश्न त्यांना विचारत असतो की तुम्हाला हे खरोखर करायचं आहे का? आणि बरेचसे जण असे असतात की जे मला म्हणतात की आमच्यावर घरच्यांचं प्रेशर आहे, आई वडिलांचं प्रेशर आहे. अनेक जण असं म्हणतात की न्यूजपेपरमध्ये, मीडियामध्ये वगैरे बघून आम्ही ह्या क्षेत्राकडे वळलो आहे. तर त्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं असतं की असं सगळं न करता एखाद्या अधिकाऱ्याची तुमची ओळख असेल तर त्याला खरोखर तुम्ही जाऊन भेटा, खाजगीमध्ये त्यांच्यासोबत चर्चा करा आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की जितकं हे मीडियामध्ये किंवा बाहेर हे सगळं छान छान असं रंगवून दाखवण्यात येतं तितकं हे क्षेत्र म्हणजे तुम्हाला सुटेबल होईलच असंही नाही. दुसरं माझं सांगणं असतं की ह्या क्षेत्रामध्ये अनेक चॅलेंजेस आहेत आणि ते चॅलेंजेस प्रत्येकालाच झेपतील किंवा प्रत्येक जण ते चॅलेंजेस पूर्ण करू शकेल असंही नाही. माझ्या ओळखीचे माझे मित्र, माझे बॅचमेट्स आणि विविध सर्व्हिसेस मधले असेही अनेक अधिकारी आहेत की जे म्हणजे समाजाच्या अपेक्षा तर सोडाच, त्यांच्या स्वतःच्या सुद्धा ह्या सर्व्हिसेस कडून ज्या अपेक्षा होत्या त्या ते पूर्ण करू शकले नाही आणि फक्त इंटेलिजंट आहेत किंवा मेहनती आहेत, सिन्सिअर आहेत आणि ह्या क्षेत्रात आलेत, परंतु 5-7-10 वर्षानंतर ते जेव्हा मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना अनेक जणांना असं वाटतं की आपण जर दुसऱ्या क्षेत्रात गेलो असतो तर कदाचित बरं झालं असतं. तुम्ही जर मला स्वतःला विचाराल तर बरेचदा अनेकदा असं सुद्धा होतं की मला सुद्धा असं वाटतं की अरे आपण ह्या क्षेत्रात न येता आपण दुसऱ्या क्षेत्रात जर गेलो असतो तर कदाचित आपण असं करू शकलो असतो किंवा अजून दुसरं काहीतरी अचिव्हमेंट करू शकलो असतो. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे आपल्या सर्वांना की जसं जसं लाईफ प्रोग्रेस होते, पुढे जाते, तुमच्यामध्ये तुमच्या व्यक्तित्वामध्ये एका प्रकारची मॅच्युरिटी येते आणि ते होत असताना तुमच्या ज्या स्वतःच्या प्रायोरिटीज आहेत, आज जरी तुम्हाला वाटत असले की आपण हे करायला पाहिजे, 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुमच्या पर्सनल लेवलवरच्या प्रायोरिटीज सुद्धा बदलतात, प्रोफेशनल लेवलवरच्या प्रायोरिटीज सुद्धा बदलतात. म्हणून सगळ्यांना माझं हेच सांगणं असतं की मी काही फक्त स्पर्धा परीक्षांबद्दल बोलेल असं नाही, तर तुमच्याकडे
तुमच्या लाईफ सोबत काय करायचं आहे ह्याचा निर्णय हा प्रत्येकाने घ्यायचा आहे. स्पर्धा परीक्षा किंवा युपीएससी एमपीएससी केलं आणि अधिकारी झालं म्हणजे सगळं मिळालं असं नाही. अनेक जण त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये ते काही फार चांगलं करत आहे अशातला भाग नाही आहेत. अनेक जण असे आहेत की इन प्रोफेशनली त्यांनी एक परीक्षा जरी पास केली असली तरी त्यांच्या प्रोफेशनल करिअर मध्ये ते फेल्युअर आहेत. अनेक जण असे आहेत की पर्सनल लाईफ मध्ये त्यांचे विविध अडचणी आहेत. थोडं बहुत कमी जास्त सगळ्यांच्याच पर्सनल लाईफ मध्ये असतं, पण देर आर मल्टिपल पीपल की ज्यांच्या अडचणी ह्या त्यांनी स्वतःहून तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ते पर्सनल लाईफ मध्ये पण ते खुश नाहीत आणि प्रोफेशनली पण त्यांचं काम तितकंसं इफेक्टिव्ह नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येकानं विचार करावा ह्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी, असं माझं सगळ्यांना सांगणार आहे. दुसरं माझं म्हणजे ज्या प्रकारे कॅन्डिडेट्सला सांगणं असतं त्या प्रकारे त्यांचे पेरेंट्सही जर ऐकत असतील तर त्यांना सुद्धा असं सांगणार आहे की अननेसेसरीली प्रेशराईज करू नका. आय कॅन अंडरस्टँड की ह्या स्पर्धा परीक्षांचं जे जग आहे किंवा ज्या पोझिशन्सवर आपण असतो तर अत्यंत ऑथॉरिटीची एक जागा असते जिथे आपण लोकांच्या हिताचे बरेच निर्णय घेऊ शकतो. अनेक चांगली कामं हे आपल्या हातून घडू शकतात. असं सगळं असताना प्रत्येक आईवडिलांनी आणि त्या कॅन्डिडेट्सनी स्वतःला विचारायला पाहिजे की आपल्याला खरोखर हे सगळं करायचं आहे का. मग एकदा जर तुमचं हे ठरलं की आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यात जायचं आहे, ह्या क्षेत्रात जायचं आहे, मग सगळ्यांना माझं ह्या पूर्वी पण सांगणं होतं, आताही तेच सांगणार आहे की शेवटी एक परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या पलीकडे काहीही नाही. मी सगळ्यांना अनेकांना सांगतो, मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो की मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, मी 2 वर्ष नोकरी केली. आपल्याला 2 वर्ष पुढे पुरतील इतके पैसे गोळा केले, सेव्ह केले आणि त्याच्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आणि अत्यंत प्रामाणिकपणे मी सांगू इच्छितो की ते 2 वर्षात जर माझं झालं नसतं, त्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जर झालं नसतं तर मी कदाचित हे क्षेत्र सोडून दिलं असतं. तर सगळ्यांना माझं एवढंच सांगणं असतं की तुम्ही तुमचा एक प्लॅन तयार करा आणि त्या प्लॅन प्रमाणे चला. जर तसं झालं नाही तर स्पर्धा परीक्षेच्या ह्या समुद्रात काही कारण नसताना गटांगळ्या खात वर्षानुवर्ष हे काम करत राहणे ह्याच्यात कुठलाही शहाणपणा नाही. मी पुण्यात नोकरीला आहे. मला अजूनही मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हाचे अनेक ओळखीचे मित्र ही लोक भेटतात आणि आजही त्यांना विचारावं की ते काय करत आहेत तर ती लोक अजूनही तीच पुस्तकं आणि तेच नोट्स आणि त्याच गप्पा ह्या सगळ्या क्षेत्रात ते अजूनही अडकून पडलेले आहेत. तर सगळ्यांना माझं एवढंच सांगणार आहे की हा एक स्वतःसाठी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, जास्तीत जास्त 2.5-3 वर्ष ह्याचा एक प्लॅन तयार करा. आणि जर आपलं नाही झालं, आपण जर त्या अटेम्प्ट मध्ये नाही करू शकलो तर कदाचित मग आपण कधीच काही करू शकणार नाही आणि आपली जी मुलाची वर्ष आहेत ती कृपा करून वाया घालवू नका. तिसरं माझं सांगणार आहे की ही सगळं एक मार्केट आहे. काय म्हणतात तर मी अनेकदा बोलतो आणि जे लोक मला सत्कार समारंभांना विद्यार्थ्यांना उद्देशून काहीतरी मार्गदर्शन व्हावं ह्याकरता बोलवतात त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की मी काही मार्गदर्शन करण्याच्या पोझिशन मध्ये नाही आहे आणि मी जे बोलणार ते खरं बोलणार. क्लास चालक म्हणून तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ऐका, अदरवाईज मी हे असं असं बोलणार असं सांगत असतो त्यांना. तीच गोष्ट मी इथे रिपीट करू इच्छितो की ह्या स्पर्धा परीक्षा आणि मग त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या आजूबाजूला एक फार मोठी अर्थव्यवस्था तयार झालेली आहे. मग त्यामध्ये क्लास चालक असतील, विविध अकॅडमीज असतील, त्यासोबतच पब्लिशर्स असतील, आजकाल तर काय डिजिटल आणि ऑनलाईन कॉन्टेंट देणारी लोक असतील, त्यासोबतच पुण्यासारख्या ठिकाणी किंवा दिल्ली सारख्या ठिकाणी तर तिथे अनेक लोकांचे रिअल एस्टेटचे भाव किंवा भाड्याचे भाव हे फक्त त्या विद्यार्थ्यांच्या भरोशावरच चालतात. अनेक डबेवाले, रेस्टॉरंटवाले, हॉटेलवाले हे फक्त त्या विद्यार्थ्यांच्या भरोशावर चालतात. तर कृपा करून एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण किती योगदान द्यायचं. आपण ग्राहक, तुम्ही जेव्हा जातात कुठल्याही क्लासकडे किंवा यांच्याकडे तर ते तुमच्याकडे फक्त एक ग्राहक म्हणून बघतात. फार कमी क्लासेस किंवा
लोक अशी आहेत की जी तुम्हाला जेन्युइन असा सल्ला देतील. बाकी अनेक असे क्लासेस पुणे मुंबईत आहेत, औरंगाबाद, नागपूर अनेक ठिकाणी आहेत की ज्यांना फक्त तुमच्याकडून टाइमपास करून घ्यायचा आहे, तुमच्याकडून फीचे पैसे उकळायचे आहेत. ते पैसे एकदा प्राप्त झाले की त्यानंतर तुम्ही सक्सेसफुल होता नाही होत ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. असे अनेक क्लासवाले या मार्केटमध्ये आहेत. माझं सगळ्यांना एवढंच सांगणार आहे की ही जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण किती काळ ग्राहक बनून राहायचं आणि फिरायचं ह्याचा ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे. ह्या सगळ्या याच्यात तुम्ही पैशाने तर म्हणजे पदरचे पैसे तुम्ही खर्च करतातच, पण ठीक आहे एक वेळा ते पैसे तुम्ही आयुष्यात पुढे कमावून घ्या. परंतु जी महत्वाची जी 2-3 वर्ष तुम्ही ह्या सगळ्या प्रपंचामध्ये घालवत आहात, तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे की आपण 100% आपलं योगदान देतोय का. पहिला प्रश्न तर प्रत्येकाचा असा असला पाहिजे की मी खरोखर ह्या क्षेत्रासाठी बनलो आहे का. दुसरी माझं स्वतःचं सेल्फ असेसमेंट काय आहे, ही परीक्षा क्रॅक करण्याची माझी कुवत आहे का. जर आज कुवत नसेल तर आज माझ्याकडे इतकी ताकद आहे आणि मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे ह्याचं एक गॅप अनालिसिस जर आपण केलं की आज मी एका टप्प्यावर उभा आहे, आज मी पहिल्या पायरीवर आहे आणि मला 10व्या पायरीपर्यंत जायचं आहे, तर मी तो कसा जाणार ह्याचं जर अनालिसिस जर प्रत्येकाने केलं तरच आपण ह्या क्षेत्रात येऊ शकतो. आणि ही जी आहे ही एक परीक्षेच्या शिवाय हे क्षेत्रात काही नाही. म्हणजे ही एक फक्त परीक्षा आहे. ह्या परीक्षेचं एक टेक्निक आहे. ह्या परीक्षेचे काही चॅलेंजेस आहेत. ते चॅलेंजेस जर आपण समजून घेतलं तरच आपण ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकू. अदरवाईज तुम्हालाही माहिती असतील, मलाही असे अनेक लोक माहिती आहेत की जे वर्षानुवर्ष ते फक्त ह्या फॅसिनेशन मध्ये आहे किंवा एका प्रकारच्या रोमॅन्टिसिझम मध्ये आहे आणि त्यांना वाटतं की मी कधीतरी अधिकारी होईल, मी काहीतरी होईल, मग सगळं व्यवस्थित होईल. हा आशावाद जरी बरोबर असला तरी तो घोळसर आशावाद असता कामा नये, तो भाबडा आशावाद असता कामा नये. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या काय स्ट्रेंथ्स आहेत, काय विकनेसेस आहेत, तुम्ही खरोखर ते करू शकता का. आणि समजा ती परीक्षा पास केली तरी पण नंतरचे जे चॅलेंजेस आहेत ते घेण्याची तुमची तयारी आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण स्वतःचं असेसमेंट व्यवस्थित करू शकलो तरच ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकाल. ह्या परीक्षेमध्ये जसं म्हणतात ना की तुम्हाला युद्ध जर जिंकायचं असेल तर नो युअर सेल्फ ऑल्सो युअर एनिमी. तर तसंच आहे की तुम्हाला स्वतःला ओळखता यायला पाहिजे. त्यासोबतच ह्या परीक्षेला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का. आज नसतील तर आपण त्या कधीपर्यंत मिळवू शकू. ह्या सगळ्या गोष्टी बद्दल तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. दुसरं माझं नेहमी सांगणं असतं स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना, ते म्हणजे की जो तुमचा कॉन्टेंट आहे, बरेच विद्यार्थी जे आहेत ते फक्त कंटेंटकडे लक्ष देतात, परंतु जो कॉन्टेंट ज्या फॉर्म मध्ये जे प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशन कडे जर लक्ष दिलं तर मला असं वाटतं की अनेक जण ही परीक्षा सहज तर म्हणणार नाही पण निश्चितपणे व्यवस्थित प्रयत्न केला तर पार पाडू शकतात. अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं हँडरायटिंग चांगलं नसतं. मी फक्त युपीएससी बद्दल बोलतोय. हँडरायटिंग चांगलं नसतं, त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं नसतं, त्यांना त्यांच्या म्हणजे विचारांमध्ये तितकी स्पष्टता नसते की एखाद्या प्रश्नाबद्दल जर विचारलं तर त्या प्रश्नाची काय डिमांड आहे ती आपल्याला 2 वाक्यातही लिहिता यायला हवी, 10 वाक्यातही लिहिता यायला हवी आणि ती गरज पडली तर 100 वाक्यांमध्ये सुद्धा लिहिता यायला हवी. तर हे प्रश्न समजण्याची त्यांची तयारी नसते किंवा आपण तितकं त्या 3 तासात प्रेझेंट करू शकू किंवा नाही ह्याच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये किंतु असतो ते अनेक जण ही परीक्षा दरवर्षी देतात आणि ती दरवर्षी फेल होतात. म्हणून सगळ्यांना मला सांगणार आहे की तुमचं प्रेझेंटेशन किती चांगलं आहे, तुमच्या रायटिंग स्किल्स किती चांगल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल प्रत्येकाने विचार करणं गरजेचं. मी अनेकांना सांगतो की सगळेजण मला विचारतात अनेकदा, म्हणजे आजकाल तर हे एकांनी ह्या स्पर्धा परीक्षांपासून दूर होऊन जवळपास 10 वर्ष झालेले आहेत. तर आता तर कोणी मला विचारत नाही, पण सुरुवातीला सगळेजण विचारायचे मग पुस्तक कुठलं वापरायला पाहिजे, रेफरन्स बुक कुठलं वापरायला पाहिजे, गाईड कोणाची वापरली पाहिजे, कोणता क्लास चांगला आहे, कोणते सर चांगले आहेत. तर मी तेव्हाही म्हणायचो, आता ते म्हणतो की मला याच्याबद्दल काहीही माहिती नाही, कारण ही परीक्षा अत्यंत बदललेली आहे 10 वर्षात. पण काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या
10 वर्षापूर्वी बदलल्या नव्हत्या आणि त्या आताही बदललेल्या नाही, ती म्हणजे की ही परीक्षा आहे आणि ही परीक्षा 3 तासांची आहे. तुम्ही वर्षभर 365 दिवस काय करतात, 2 वर्षापासून काय करतात, हा तुमचा तिसरा अटेम्प्ट आहे की चौथा अटेम्प्ट आहे, हे त्या परीक्षेला याच्याशी काही घेणं देणं नाही. त्या परीक्षेला फक्त एवढं माहिती आहे की त्या 3 तासांमध्ये तुम्ही काय करता. ह्या 3 तासामध्ये तुम्ही तुमचा स्टेट ऑफ माइंड कसा आहे, तुमची मॅच्युरिटी किती आहे, तुम्ही त्या 3 तासांमध्ये त्या परीक्षेला, त्या प्रश्नाला कसे भिडता, कसे सामोरे जातात, ह्या सगळ्या गोष्टीवर ती परीक्षा अवलंबून आहे. तुम्ही वर्षभर काय केलं, तुम्हाला एखाद्या विषयाचं किती ज्ञान आहे, ह्याच्याशी त्या परीक्षेला काहीही घेणं देणं नाही. तर सगळ्या विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं असतं की तुम्ही उलटा विचार करा की त्या 3 तासांमध्ये हा प्रश्न येईल तेव्हा मी काय लिहिल, त्या 3 तासामध्ये माझा पॉझिटिव्ह कसा माइंडसेट राहील किंवा माझी किती तयारी असेल, आदल्या दिवशी माझी कशी झोप झालेली असेल, मी डोक्याने किती शांत असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही उलट विचार करत नाही तोपर्यंत तुमची तयारी होऊ शकत नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जसा कुस्तीचा राऊंड असतो, तो बाउट किती 2-3 मिनिटांचा बाउट असतो, पण त्याच्यासाठी तो पैलवान वर्ष 2-3 वर्ष आयुष्य तयारी करत असतो. आणि जो काही चितपट होतो त्या 2 ते 3 मिनिटातच होतो, जो काही निकाल लागतो त्या 2 ते 3 मिनिटातच लागतो. मग तुम्ही आधी किती जोर बैठका काढल्या ह्याला काही अर्थ नाही, तुमची किती ताकद आहे ह्याला काही अर्थ नाही, तुमचे जे टॅक्टिक्स आहेत, तुम्हाला किती डावपेच येतात ह्याला काही अर्थ नाही. तुम्ही त्या 3 मिनिटात कुठला डाव टाकता आणि समोरचा तो कसा घेतो ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला 3 मिनिटापासून 3 तास आहे. तर इथे युपीएससीने तुमच्या समोर कुठला प्रश्न दिलेला आहे आणि त्या प्रश्नाला तुम्ही कसं सामोरं जाता, ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं सक्सेस अवलंबून आहे. आणि युपीएससी मधले जे प्रश्न आहेत ते आता मी ऐकतोय की बरीच ही परीक्षा डेटा ओरिएंटेड झाली आहे, पण तसं असलं तरी सुद्धा ही ओपिनियन ओरिएंटेड आणि प्रत्येक प्रश्नावर ज्या एक्झामिनरला जे तुमचं ओपिनियन किंवा जी तुमची समज आहे ही अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही तो प्रश्न बरोबर वाचला, बरोबर समजला आणि त्या प्रश्नाला काय उत्तर अपेक्षित आहे त्या अपेक्षेप्रमाणे तुमचं ओपिनियन सहित किंवा एक व्हॅल्यू जजमेंट म्हणणार नाही मी, परंतु एक बॅलन्स ओपिनियन जर तुम्ही देऊ शकला तर निश्चितपणे अनेक प्रश्नांना तुम्ही चांगल्या प्रकारे सामोरं जाऊ शकाल आणि एक प्रकारचं व्हॅल्यू ऍडिशन प्रत्येक प्रश्नात होईल आणि तेच व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला इतर जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यापासून वेगळं करेल. म्हणजे मी आधी बोललो होतो वारंवार, कदाचित ते रिपीट होईल की ही परीक्षा आहे त्या पलीकडे काही नाही, याच्यात 7-10 प्रश्न असतील, त्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं देणं अपेक्षित आहे, ते उत्तर चांगल्या हँडरायटिंग मध्ये देणं अपेक्षित आहे, चांगलं प्रेझेंटेशन होणं अपेक्षित आहे, चांगल्या स्पीडने तुम्ही पूर्णच्या पूर्ण 300 जे काही मार्कांचा पेपर आहे, 200चा असेल 300चा असेल, ते सगळं तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्या आता जरी ह्या तुम्हाला असं वाटत असेल की ह्या बाळगूत गोष्टी आहेत, हे तर आमचे टीचर आमचे सर नेहमीच सांगत असतात, तर ह्या बाळगूत गोष्टीच आहेत की ज्या अनेक विद्यार्थ्यांच्यानी फॉलो होत नाहीत आणि ह्या बाळगूत गोष्टीच फॉलो न झाल्यामुळे त्यांना वारंवार जे आहे त्यांना त्याच्यात यश मिळत होत नाही, ते वारंवार अपयश होत. तर ह्या बाळगूत गोष्टींकडे जर आपण फोकस केलं, आपलं हँडरायटिंग कसं आहे, आपलं रायटिंग स्पीड कसं आहे, आपलं प्रश्न समजून घेण्याची आपली कुवत किती आहे, आपलं एखाद्या गोष्टीचं कॉम्प्रेहेन्शन किती आहे, आपलं एखाद्या विषयाबद्दल कायम कलर्ड ओपिनियन आहे, एक व्हॅल्यू जजमेंट आहे की आपण दोन्ही तिन्ही चारही ऍस्पेक्टचा विचार करून एक बॅलन्स्ड ओपिनियन आपण एक्झामिनर समोर ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या बेसिक गोष्टींकडे जर आपण फोकस केलं तर निश्चितपणे आपण ह्या परीक्षांमध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो. दुसरं माझं कायम सांगणार राहतं लोकांना की ही परीक्षा असेल ही जरा बाजूला ठेवा, परंतु आपली एक पर्सनॅलिटी असली पाहिजे, ती पर्सनॅलिटी समोरच्याला जाणवली पाहिजे. कारण आजकाल मी असं बघतोय की इंटरव्ह्यू हा अत्यंत डिसायडर झालेला आहे आणि इंटरव्ह्यू कॅन गिव्ह यू अ सर्व्हिस, इंटरव्ह्यू कॅन डिनाय यू अ सर्व्हिस. इंटरव्ह्यू हा तुम्हाला एखादं कॅडर मिळवून देऊ शकतो, एखाद्या कॅडर मधून तुम्हाला बाहेर काढू शकतो. त्यामुळे तो जो इंटरव्ह्यू आहे ती एक पर्सनॅलिटी टेस्ट आहे आणि पर्सनॅलिटी जी आहे ही आपली इतकी प्रेझेंटेबल आणि चांगली असली पाहिजे,
आणि त्यात सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट पर्सनॅलिटीमध्ये असला पाहिजे तो म्हणजे की एक जेन्युइननेस असला पाहिजे. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्याला हा कॉन्फिडन्स आला पाहिजे की हो, हा मुलगा जे आहे ते खरं बोलतोय किंवा ही मुलगी जी आहे ते खरं बोलतोय. कारण तिथे इंटरव्ह्यू पॅनलवर बसलेली जी मंडळी आहे त्या लोकांचा इतका अनुभव आहे की ते खरं खोटं ह्याची परीक्षा तुमच्या नजरेतूनच ते करून घेतात. त्यांनी तुम्हाला प्रश्न न विचारताही तुमचं जे खरेपणा आहे, तो जेन्युइननेस आहे, तो त्यांना जाणवतो. आणि जर तुम्ही ब्लफ करत असाल, खोटं बोलत असाल किंवा काहीतरी वेळ मारून देण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सुद्धा त्यांना जाणवतं. म्हणून इंटरव्ह्यू मध्ये जे आहे ती इंटरव्ह्यूची तयारी जी आहे ती मेन्सचा निकाल लागल्यानंतर होऊ शकत नाही. इंटरव्ह्यूची तयारी ही तुमची डेली बेसिसवर व्हायला हवी. इट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. तुमचा खरेपणा असेल, म्हणजे तुमचं बरेचदा आपण म्हणतो की इंटरव्ह्यू मध्ये कॅरेक्टर रिफ्लेक्ट होत नाही. ही जरी खरं असलं तरी ते पूर्णपणे खरं नाही इंटरव्ह्यू मध्ये, कारण शेवटी तुमच्या डोळ्यांमधून अनेक गोष्टी तुम्ही सांगता. तुमचं पूर्ण कॅरेक्टर जरी रिव्हील होत नसलं तरी ते 25-30 मिनिटं तुम्ही काय आहात किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, आणि फक्त ती बाहेरची ओव्हर्ट पर्सनॅलिटी नाही तर आतलं पण तुम्ही थोडं बहुत जे आहे ते रिव्हील होतात. मी असं म्हणणार नाही की 100% तुम्ही रिव्हील होता तिथे, पण 15-20% तर तुम्ही निश्चितपणे रिव्हील होता इंटरव्ह्यू बोर्ड समोर. आणि ते जे तुम्ही रिव्हील होता ते जर तुम्ही जेन्युइन असाल तर तुम्ही चांगले रिव्हील होता. पण तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही बोगस असाल, खोटारडे असाल, ब्लफ करत असाल किंवा ती तुमची पर्सनॅलिटी ट्रेट असेल की हो 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 म्हणायचं आणि वेळ मारून द्यायची, तर ते सुद्धा तुम्ही एक्सपोज होत जाता. अनेक जणांचं असं होतं की पहिला प्रश्न लोकांना असं वाटतं की तो मेक ऑर ब्रेक आहे, परंतु असं नाही. ओव्हरऑल इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या असं लक्षात येईल, म्हणजे इंटरव्ह्यू कॅन बी ऑफ सच व्हेरायटी की तो तुम्हाला 1/10 मार्क्स देऊ शकतो आणि तो तुम्हाला 90% मार्क देऊ शकतो. तर ह्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येकानं जे आहे ती तयारी करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं करायचं, तर त्याला काही म्हणजे मी काही कोचिंगच्या व्यवसायात नसल्यामुळे मी काही तुम्हाला अशा टिप्स नाही देऊ शकत. फक्त मी तुम्हाला एकच टिप देऊ शकतो, ती म्हणजे की जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डाला समोर जाल तेव्हा तुम्ही जेन्युइनली समोर गेलं पाहिजे, की त्यांना वाटलं पाहिजे की हो, हा कॅन्डिडेट हा जेन्युइन कॅन्डिडेट वाटतोय. आणि तो जेन्युइन कॅन्डिडेट कधी वाटेल, जेव्हा ते जेन्युइननेस तुमच्याकडे असेल, तो खरेपणा तुमच्यामध्ये असेल, तो थोडासा आदर्शवाद तुमच्यामध्ये असेल. काही लोक असे आहेत की युपीएससीच्या तयारीच्या दरम्यान इतकं त्यांच्यामध्ये निगेटिव्ह गोष्टी भरून जातात, इतकं पेसिमिझम येतं, इतका नकारात्मकता येते 1-2 फेल्युअर्स नंतर, तर ती नकारात्मकता तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या पर्सनॅलिटीचा पार्ट बनता कामा नये, ती त्या पॅनल समोर डिस्क्लोज होता कामा नये. कारण गव्हर्नमेंटला नकारात्मक लोक नको आहेत, त्यांना सकारात्मक लोक हवे. ठीक आहे, तुमचं इंडिव्हिज्युअल फेल्युअर आहे, पण मग ते तुमच्या उत्तरांमध्ये, तुमच्या ओपिनियन मध्ये ते रिफ्लेक्ट होता कामा नये. इतकं तुमची पर्सनॅलिटी बॅलन्स्ड असली पाहिजे. कारण इथे ह्या सर्व्हिसेस मध्ये आक्रस्ताळेपणा करणारे किंवा इम्पल्सिव्ह लोकांना ह्या सर्व्हिस मध्ये फारशी जागा नाही. मी हे म्हणत नाही की तशी लोक मंडळी येत नाही, ती येतात, परंतु ह्या सर्व्हिसची डिमांड आहे ती अशी आहे की एक बॅलन्स पर्सनॅलिटी, एक मॅच्युअर इंडिव्हिज्युअल की जो दिलेल्या रिसोर्सेस मध्ये, दिलेल्या परिस्थितीमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये लिगली करेक्ट आणि शासनाच्या फायद्याचं आणि ओव्हरऑल जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी काम करणारी लोक ह्या सगळ्या प्रोसेस मधून गव्हर्नमेंटला हवी असतात. तर फार इम्पल्सिव्ह किंवा आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंडळींना फार काही स्कोप नाही. ज्यांच्या स्वभावामध्ये किंवा जी इमॅच्युरिटी आहे ती जर आपली रिफ्लेक्ट होत असेल इंटरव्ह्यू मध्ये, तर त्याच्याबद्दल निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर प्रत्येकाने आपापल्या पर्सनॅलिटीवर वर्क करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. हे 2 गोष्टी मी कायम बोलत असतो की ही एक परीक्षा आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीवर, तुमच्या कॅरेक्टरवर आणि तुमच्या खरेपणावर प्रत्येकानं काम करणं गरजेचं आहे. ह्या जर 2 गोष्टीवर तुम्ही काम केलं, परीक्षेला समजलं आणि आपण काय आहोत आणि आपण कशासाठी आलो आहोत आणि आपण काय करणार आहोत हे जर तुम्ही सांगितलं, तर मला असं वाटतं की निश्चितपणे ही परीक्षा
क्रॅक करणं प्रत्येकाला शक्य होईल. आणि समजा नाही जरी झाली तरी पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की जरी या परीक्षेमध्ये आपल्याला अपयश आलं तरी प्लीज डोंट इक्वेट दिस एक्झाम टू युअर लाईफ. आयुष्य हे खूप मोठं आहे, खूप चांगलं आहे आणि आयुष्यामध्ये ह्या परीक्षेच्या पलीकडे करण्यासारखं भरपूर काही आहे. रादर मी तर म्हणतो की जी लोक या परीक्षेत पास होऊ शकत नाही किंवा ते फेल होतात ते आयुष्यात निश्चितपणे ह्याच्यापेक्षा खूप चांगलं काही करतात. म्हणजे एका ऑफिसमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यापेक्षा, एखाद्या नोकरशहापेक्षा ती लोक समाजासाठी खूप काही चांगलं करतात आणि याची अनेक मूर्तिमंत उदाहरणं माझ्याकडे आहेत. ती काही इथे मी कोट करणार नाही, परंतु असे अनेक लोक आहेत आणि ते आता जेव्हा मागे वळून बघतात तेव्हा ते म्हणतात की यार बरं झालं ती परीक्षा क्रॅक नाही झाली, नाही तर आपल्या हातून एवढं चांगलं काम कधी झालं नसतं. तर हा सुद्धा एक ऍस्पेक्ट प्रत्येकाने आपल्या मनात ठेवायला पाहिजे की ही परीक्षा म्हणजे तुमचं काही आयुष्य नाही. त्या परीक्षेत जरी काही कमी जास्त झालं, तुम्ही नाही सक्सेसफुल होऊ शकला तरी सुद्धा तुम्हाला करण्यासाठी भरपूर संधी आहेत आणि आयुष्य तुम्हाला अशा संधी देतच राहील. ह्या व्यतिरिक्त काही कोणाचे प्रश्न असतील तर त्यांनी ते सांगावे. मी अजून एक 10-1 मिनिटं काही प्रश्न असतील कोणाचे इंडिव्हिज्युअली तर ते घेऊ शकेन. थँक्यू व्हेरी मच सर. आपण खूप छान आणि जे वास्तविक आहे ते मार्गदर्शन केलं. म्हणजे जशी तलवार चालवली जाते तसे डायरेक्ट आपण वार केला सगळ्या गोष्टींवर. आणि त्यामुळेच मला कोणी क्लासवाले बोलवत नाहीत बरं का सर. या कार्यक्रमाचा उद्देश क्लासला बोलवा नाही अजिबात. खरंच आज गरज आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची, म्हणून मी आज आपल्याला आमंत्रित केलं होतं. मी प्रेक्षकांना विनंती करतो, आपल्याला जर सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या स्क्रीनवर रिक्वेस्ट टू स्पीक नावाचं एक बटन आहे, ते आपण फक्त क्लिक केलं तर मी तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये जॉईन करेन. आपण डायरेक्टली सरला प्रश्न विचारू शकता. जर आपण तसे जॉईन झाला नाही तर आपण मला क्वेश्चन पण विचारू शकता, तो मी क्वेश्चन वाचून सरांना प्रश्न विचारेन. जर कुणाला लाईव्ह जॉईन करायचं असेल तर आपण रिक्वेस्ट टू स्पीकचं बटन आपल्या मोबाईलवरचं क्लिक करावं. जर आपला ब्राउझर अपडेटेड असेल तर आपण डायरेक्टली या वेबिनारला जॉईन करू शकता. सर, चेतन चव्हाण यांचा प्रश्न आहे की तुमच्या इंटरव्ह्यू बद्दल थोडं सांगा असं विचारता येते. तुमचा जो इंटरव्ह्यू झाला, हे बघा मी परत तेच सांगतो की माझ्या इंटरव्ह्यू बद्दल तुम्ही ऐकून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. हे म्हणजे काय झालंय की काही मंडळींनी ते माझ्यासोबत असं झालं तसं झालं, ऍक्च्युअली त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही. पण तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतो. ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी इंडिया श्रीलंकाची वर्ल्ड कपची फायनल मॅच होती 2011 साली मे मध्ये. आणि ती मॅच दुपारी डे नाईट मॅच होती, वर्ल्ड कपची फायनल मॅच होती. ती मॅच सुरू झाली होती. मला अशी अपेक्षा होती की माझा इंटरव्ह्यू जो आहे तो 20-25 मिनिटं तरी चालेल, परंतु त्या दिवशी सगळेच जण घरी जाऊन पटकन इंटरव्ह्यू मॅच बघण्याच्या मूडमध्ये होते. माझा इंटरव्ह्यू हार्डली 10-11 मिनिटं चालला असेल. त्या 10-11 मिनिटांमध्ये त्यांनी मला जुजवीस प्रश्न विचारले. आता काही काही प्रश्न तर मला आठवत पण नाही, म्हणजे मी तेव्हा डॉक्युमेंटही केले नाही, काहीच नाही. मी इंटरव्ह्यू मधून बाहेर पडल्यानंतर मला असं वाटलं होतं की चला आपलं तर काही यावेळेस काही नंबर लागत नाही, आपला एवढ्या चांगली मेहनत केली, आपला नंबर गेला. कारण त्यांनी काही विचारलंच नाही. कारण एक सगळ्यांची अशी एक धारणा असते की इंटरव्ह्यू मध्ये जितके जास्त प्रश्न विचारतील तितकं म्हणजे बोर्ड तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. परंतु त्या दिवशीचा ट्रेंडच असा होता की सगळेजण 10-12 मिनिटात बाहेर येत होते. तर बाहेर आल्यानंतर माझी आई माझ्यासोबत होती. मी आईला एवढंच म्हटलंय की त्यांनी काय 10-11 मिनिटात झाला असेल माझा इंटरव्ह्यू, आणि तो खरोखर तितका पण झाला की नाही मला डाऊट वाटतो. म्हणजे मी स्वतःलाच सांगत होतो की आपला 15 मिनिटं झाला आहे, पण मला आता मागे वळून बघताना असं वाटतं तो 10-12 मिनिटं झाला होता. आणि त्यामध्ये जे आहे ते त्यांनी म्हणजे असे जे प्रश्न विचारले होते आणि मी पण त्यांना सरळ सरळ जे डेटा बेस्ड प्रश्न होते, नॉलेज बेस्ड, 1-2च फक्त त्यांनी टिपिकल प्रश्न विचारले होते की अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करा. मला तर ती सिच्युएशन पण आठवत नाही, पण तेव्हा मी त्यांना जे खरं खरं मला जे वाटतं ते प्रामाणिक उत्तर दिले. आणि एकच मला सांगायचं असतं की जो तुमचा ऍज एक यंग विद्यार्थी जो तुमचा आदर्शवाद आहे तो पण त्या
प्रश्नामध्ये तुम्ही त्याचं उत्तर झळकू द्या. बरेचदा असं होतं की अनेकदा असं लोकांना वाटतं हे असं कुठे होत असतं का, हे तुम्ही प्रॅक्टिकल बोलत नाही. पण इंटरव्ह्यूला सामोरं जात असताना किंवा प्रशासनामध्ये येत असताना त्यांना एक थोडासा आदर्शवाद जपणारा सुद्धा माणूस हवा असतो. अगदीच जर प्रॅक्टिकल माणसं त्यांना हवे असते तर मग त्यांनी यंग विद्यार्थ्यांना किंवा यंग माणसांना घेतलंच नसतं. त्यांनी जे प्रॅक्टिकल मंडळी आहे, गुळगुळीत झालेली आहेत, तशा सगळ्या मंडळींना घेतलं असतं. म्हणजे इंटरव्ह्यू जो आहे माझा हार्डली 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला असेल आणि बरेचसे प्रश्न तर मला आठवत सुद्धा नाही. कॉमन प्रश्न आहे असा की सर आपलं अभ्यासाचं नियोजन कसं होतं? ते माझं अभ्यासाचं नियोजन मी जे सांगितलं तुम्हाला की माझ्या पहिल्या फेल्युअर नंतर माझ्या लक्षात आलं काय की जेव्हापर्यंत तुम्हाला ठेच लागत नाही तोपर्यंत तुम्ही शहाणे होत नाही. पहिल्या फेल्युअर नंतर माझं असं लक्षात आलं की आपण उलटा विचार करायला पाहिजे की त्या 3 तासात काय करायचं. आणि ही शेवटी परीक्षा लेखी परीक्षा आहे. तर तुम्ही कितीही वाचलं पण जर लिखाणाचा जर तुमचा सराव नसेल तर ह्या परीक्षेत तुम्ही काही पास होऊ शकत नाही. म्हणून जास्तीत जास्त लिखाणाचा सराव म्हणजे मग मी त्याप्रमाणे मग चेंज केला. आधी वाचनावर आणि डेटावर किंवा नॉलेजवर जास्त भर होता, पण नंतर लक्षात आलं की नाही आपल्या एका फेल्युअर नंतर असं लक्षात आलं की आपल्याला कळतंय सगळं, माहिती सगळं आहे, परंतु आपण ते त्या 3 तासात मांडू शकत नाही. म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये तर जॉग्राफी ऑप्शनल होता माझा. एखादा म्हणजे मी हार्डली 260-270 मार्क्सच लिहिलं असेल 300 पैकी. म्हणजे जर मी 30 मार्कांचं लिहिलंच नसेल, 10% मी लिहिलंच नसेल, तर अशी अपेक्षा करणे की मला जे लिहिलं त्याच्यात अॅक्युरेट मार्क्स मिळतील ही अपेक्षा ठेवणंच हा भाबडेपणा आहे. कारण ते काही गणित किंवा फिजिक्स नाही की जिथे गणित करेक्ट आलं तर पूर्ण मार्क मिळतील. शेवटी तो ह्युमॅनिटीजचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे मग ह्या फेल्युअर नंतर मी विचार केला की नाही आपण जे आहे ते उलट जायला पाहिजे. त्या 3 तासात आपण लिहिता यायला पाहिजे. आपले प्रश्न जे आहेत किंवा आपली जी उत्तरं आहेत ती शार्प असली पाहिजे, प्रिसाईज असली पाहिजे, टू द पॉइंट असली पाहिजे. आणि मग लिखाणाचा जो सराव आहे त्याच्यावर प्रॅक्टिस जास्त भर दिला. आणि म्हणजे वाचन तर ऑफकोर्स करायलाच लागेल, पण लिखाणावर आणि आपली प्रश्न जे आहे म्हणजे तिथे आल्यानंतर काहीतरी वेगळं काही करू आणि काहीतरी वेगळं समोर जाऊ असं होत नसतं. ठरलेलीच प्रश्न असतात, ठरलेलेच प्रश्नही फिरवलेले असतात आणि त्या ठरलेल्या प्रश्नांसाठी तुमच्याकडे ठरलेली उत्तरं तयार असली पाहिजे आणि तीच तुम्हाला द्यायची असतात. पुजारी आपण लाईव्ह आहात, विचारू शकता प्रश्न. आपला कॅमेरा चालू करा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा येतोय आपला आवाज, बोला. साहेब मला एक कलेक्टर आमची इच्छा आहे की आमची मुलगी कलेक्टर व्हावी. त्यासाठी काय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि कुठली परीक्षा दिली पाहिजे किंवा 12वी सायन्स नंतर 12वी सायन्स नंतर ऍग्री करून आम्ही होऊ शकतो काय? साहेब माझं एकच सांगणार आहे आपल्याला, तुम्हाला वाटतंय पण तुमच्या मुलीला वाटतंय का, पहिले सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही तिला विचारा. तिला जर मुलगी बरोबर साहेब. हॅलो साहेब, तुम्ही मुलगी बरोबर बोलू शकताय तरच हे क्षेत्र नाही. मी काही तिचा उलट जबाब घ्यायला बसलेलो नाहीये. तिला जर वाटत असेल तर तिने निश्चितपणे ह्या क्षेत्रात यावं. आणि मुलींना तर फार चांगल्या संधी ह्या क्षेत्रात आहेत. आणि फक्त कलेक्टरच नाही तर IPS व्हावं, रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये जावं, फॉरेन सर्व्हिस मध्ये जावं, म्हणजे क्षेत्र भरपूर आहेत. आपल्याला काय की बरेचदा फक्त एकच व्यक्ती किंवा एकच क्षेत्र दिसतं, तर असं नव्हतं. तुमच्या मुलीला त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ द्या. राहिला तुमचा जो प्रश्न आहे की ऍग्री करून करावं का, माझं एवढंच सांगणं राहील की तिला ज्या क्षेत्रात ग्रॅज्युएशन करायचं आहे म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षामध्ये ती यशस्वी होते किंवा अपयशी होते हे आपण बाजूला ठेवूया. तर तिचं जे ग्रॅज्युएशन असेल ते ग्रॅज्युएशन तिला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात करू द्या. आणि असं ग्रॅज्युएशन करू द्या जेणेकरून ती पुढे ह्या क्षेत्रात जरी अपयशी झाली स्पर्धा परीक्षांमध्ये तरी सुद्धा ती फायनान्शियली स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. असं क्षेत्र जर तिने निवडलं तर ते तिच्या पुढच्या आयुष्यासाठी फार तिच्या कामी येईल.
ओके ओके ओके, थँक्यू सर. सर प्रतीक्षा रसाळ यांचा प्रश्न आहे, सर तुम्ही सक्सेस होण्यासाठी कुठला प्लॅन बी रेडी ठेवला होता? प्लॅन बी माझा मी अत्यंत प्रांजळपणे सांगतो, मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो पुण्यात. मी 2 वर्ष नोकरी केली आणि आपलं बिलकुल क्लिअर होतं की जर ह्याच्यात नाही झालं तर परत आपण सॉफ्टवेअर कंपनी जॉईन करायची, मागे पुढे स्वतःची कंपनी टाकली असती, अजून काहीतरी केलं असतं. पण इथे 2 वर्षापेक्षा जास्त देण्याची माझी बिलकुल तयारी नव्हती, म्हणून मी नोकरी करून मी ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा ह्या क्षेत्रात येऊ शकलो असतो. इनफॅक्ट माझ्या जसं तुम्ही आता जसे एका वडिलांनी विचारलं मुलीबद्दल, तसं माझ्या वडिलांचं पण माझ्या मागे कायम हेच म्हणणं होतं की तू कशाला नोकरी करतो, आम्ही तुला 2 वर्ष पोसू शकतो, तू सरळ स्पर्धा परीक्षेच्या मागे लाग. पण मी त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की हे ठीक आहे, पण मला अजून कम्फर्टेबल वाटत नाही. मी जोपर्यंत स्वतः फायनान्शियली इंडिपेंडेंट होत नाही आणि हे 2 वर्ष स्वतः तग धरू शकेल इतके मला पैसे कमवायचे, तर ते झाल्यानंतर मी ह्याची तयारी करणार. त्यामुळे प्लॅन बी रेडी होता की समजा याच्यात नाही झालं तर परत आपल्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जायचं, आपण नोकरी करायची, पुढे मागे पुढे जमलं तर व्यवसाय करायचा. सर अभ्यासात खेळाला केवढं महत्व दिलं पाहिजे असा एक प्रश्न आहे सुजलचा. खेळाला अत्यंत महत्व आहे, कारण अभ्यास करून तुमची पर्सनॅलिटी बनत नाही, खेळूनच तुमची पर्सनॅलिटी बनते. पण तुम्ही कुठला का खेळ खेळत असाल तो खेळा. आणि माझं ते सांगणं राहील की इवन रनिंग, स्विमिंग हे असे खेळ आहेत की जिथे तुम्हाला कोणाचीच आवश्यकता नाही, तुम्ही स्वतःच स्वतः करू शकता आणि ते तुम्हाला मेंटल पीस पण देतात आणि चांगली शरीर यष्टी सुद्धा देतात. आणि दॅट ऍड्स टू युअर पर्सनॅलिटी. तुम्ही जर म्हटलंय की मी खूप हुशार आहे परंतु माझी पर्सनॅलिटी जर प्रेझेंटेबल नसेल तर मग ती पर्सनॅलिटी त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. आणि हा जो भाग आहे हा फक्त एका परीक्षेपुरता नाही आहे ना. खेळ जे आहे हे तुम्हाला आयुष्यभर पुरणारे आहेत आणि खेळ तुम्हाला एक ऍटिट्यूड देतात आयुष्याकडे बघण्याचा. खेळामध्ये तुम्ही हरलात तरी पण तुम्ही लगेच असं वाईट वाटून घेत नाही. तुम्ही म्हणता ठीक आहे आज हरलो, आपण जरा अजून इम्प्रूव्ह करू आपलं स्किल. तर तो जो ऍटिट्यूड आहे तो फार महत्वाचा आहे, जो की स्पर्धा परीक्षांमध्ये पण कामी येतो. एखादं फेल्युअर आलं तरी पण तुम्ही म्हणता ठीक आहे मी माझं स्किल अजून अपग्रेड करेन आणि याच्यात सक्सेसफुल झाले. श्रेया तुम्ही जॉईन झालाय, तुम्हाला काय प्रश्न विचारा सरांना विचारू शकता. श्रेया आपला माईक चालू करा आणि बोला. Hello sir, am I audible? हा बोला. Yes sir. कॅमेरा सुरू करता तर सुरू करा कॅमेरा आपला आणि बोला. No sir, it's okay. ओके हा प्लीज स्पीक. Myself Shreya Sharma. I have just given the 10th standard board exam. Still the results are to come. Sir, first of all, I would like to congratulate you for achieving such a great success. And sir, my wish is to get an IPS or IAS through UPSC exam. And sir, my question is that for getting the Maharashtra cadre, what should I do? See, I'll tell you. At 10th standard, I will be very honest and upfront with you. 10th standard, although you want to join this service, it is good that you are prepared for it. But I would like to tell you that you please focus on your class 11, 12th and on your graduation. At the same time, you can, get to know about what all things are necessary for this exam. So you can do it side by side, but I honestly tell all the people who ask me that what should we do? So my opinion would be that 10th standard is too early to do all these things. All these class walas will tell you that you should, right from 10th standard you should do all these things, or right from 12th standard. My telling to you would be that you enjoy your 10th, 11th, 12th and your college days during your graduation. Keep this at the back of your mind that you want to get into this field. Keep knowledge about the field, that what all things are happening. Start reading newspaper. If you are reading one newspaper, go for some multiple newspapers, so that that adds to your knowledge, which ultimately adds to your opinion and to your personality. So start working on all these things. So regarding your second question, that what it takes to get into Maharashtra cadre, I mean, I had never planned for it.
fortunately I got a good rank, and I was the first one to in my rank in my service. So there were, fortunately that year there were 4 vacancies, and in the IPS, in the insider quota, I stood first. So I got it. Otherwise I had not planned to get Maharashtra cadre per se. It was just my good fortune that I could get it. Okay, sir. Thanks a lot. Thank you. सर, माझा एक प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे माझा. गेले 8-9 वर्ष झालं आपण सर्व्हिस मध्ये आहात. एक अशी वेळ ज्या दिवशी पंकज देशमुख हे व्यक्तिमत्व टेस्ट केलं गेलं, अशी कुठली घटना आहे की ज्या दिवशी तुमच्या स्वतःचं व्यक्तिमत्व टेस्ट केलं गेलं या कारकिर्दीमध्ये? नाही, अशी परसे एखादी घटना नाही सांगता येणार मला, कारण म्हणजे डे इन अँड डे आउट हे टेस्ट होतच असतं. कारण आमच्याकडे ज्या प्रकारचे प्रश्न आमच्या समोर असतात त्याच्या मोठ्या प्रमाणावर एथिकल डायलेमाज असतात, की असं केलं तर हे होईल आणि जर दुसरी बाजू घेतली तर तसं होईल. दुसरं आहे की लॉ अँड ऑर्डरच्या अनेक सिच्युएशन्स अशा असतात की जिथे तुम्हाला फक्त पाय रोवून उभं राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. आता तुम्ही कालची जी घटना आहे युपीची ती जर बघितली, किंवा आपल्या इथे पण आपल्या स्टेटमध्ये मग नक्सल एरिया असेल किंवा इतरही एरिया असतील, की तिथे जे आहे ते तुमची पर्सनॅलिटी ही टेस्ट होतच असते, आणि तिथे फक्त एकच पर्याय असतो, तो म्हणजे पाय रोवून उभे राहणे आणि जे सत्य आहे, जे खरं आहे त्याच्या बाजूने आपण ठामपणे उभं राहणे. अनेकदा असं होतं की बरेचदा लोक तुम्हाला असे सल्ले देतात की हे सगळं करायची काय आवश्यकता होती, किंवा तुम्ही एखादा शॉर्टकट पण घेऊ शकले असता, परंतु ते फार तात्कालिक असतं, ते तेवढ्या वेळपुरतं असतं. ती तेवढी वेळ फक्त तुम्हाला तुमची चाचणी करत असते किंवा तुमची कसोटी घेत असते. ती वेळ जर निघून गेली, तुम्ही जर तिथे ठामपणे व्यवस्थित उभे राहिले, तर मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे नंतर मागे वळून बघताना तुम्हाला एका प्रकारचं समाधान असतं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की असे प्रसंग म्हणजे माझ्या करिअरमध्ये तर ऑलमोस्ट डेली बेसिसवरच येत असतात. मग त्याच्या वेळेस तसं असेल तर मग काय करावं, तर त्याचं उत्तर सोपं आहे, दॅट यू शुड हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग सेन्स ऑफ व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, and you are duty bound to be on the right side, on the legally incorrect thing or on the unlawful thing. तुम्हाला जे लिगली करेक्ट आहे, जे खरं आहे त्याचीच बाजू घ्यावी लागते. तर बरेच जण म्हणतात की ते इम्प्रॅक्टिकल आहे, बरेचदा ते शक्य नसतं. ते बरेचदा शक्य नसतं असं जरी ह्यात जरी फार सत्य नसलं तरी तुम्ही जर लिगली करेक्ट आणि खऱ्या बाजूने उभं राहिलात तर बरेचदा ते शक्यही होतं. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेकदा असं असतं की तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही काय स्टँड घेता ह्या स्टँडवर त्यांचं स्टँड अवलंबून असतं. तुम्ही जर चुकीचा स्टँड घेतला किंवा इनकरेक्ट स्टँड घेतला तर ते तसा सुद्धा स्टँड घेऊन तुमच्या पाठीशी उभे राहतीलच, पण तो स्टँड ह्या देशाच्या नागरिकांसाठी आणि इथल्या कायद्याच्या व्यवस्थेसाठी किती योग्य आहे हा त्याचा ज्याने त्याने निर्णय घ्यायचा आहे. तर असे प्रसंग अनेकदा येत असतात. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच. इट वॉज मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण मला माहिती आहे की पुणे पूर्ण शहराची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण खूप बिझी आहात, व्यस्त आहात, तरी आपल्या या वेळात वेळ काढून आपण आज मुलांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. व तसेच मयूर सरांना विनंती करतो की त्यांनी आपला माईक व्हिडिओ चालू करावा. 1-2 मिनिट सरांशी बोलून मग आपण सरांना रजा देऊ आणि आपलं सेशन चालू करू. सर, आपल्यासोबत आजचे दुसरे वक्ते मयूर सूर्यवंशी, सहाय्यक जिल्हाधिकारी पुरी ओडिसा, हे जॉईन झालेले आहेत. हे पुण्यात RSCU जे JSPMचं कॉलेज आहे तिथून 2011ला पासआउट आहेत आणि 2018च्या बॅचचे IAS आहेत. सध्या पुरी येथे आपली सेवा बजावत आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मयूर सूर्यवंशी सरांचं या वेबिनारमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. आणि देशमुख सरांचे मी आभार व्यक्त करतो की आपण सर वेळात वेळ काढून या कार्यक्रमात आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
निश्चितच कोरोना संपल्यानंतर, लॉकडाऊन संपल्यानंतर आपली समोरासमोर भेट होईल. पुण्यात आल्यानंतर मी आपल्यास अवश्य भेटेल सर. आणि विकीचे पण मी आभार व्यक्त करतो की ज्याच्यामुळे हा योग घडून आला आणि हा कार्यक्रम इथे घडला आणि आपण आम्हाला उपलब्ध झाला. थँक्यू सो मच गिरी सर, थँक्यू सो मच. आणि मयूर, तुम्हाला तुमच्या ओरिसाच्या कारकिर्दीबद्दल शुभेच्छा. ठीक आहे, थँक्यू, गुड डे, बाय. थँक्यू सर. नमस्कार श्रोते हो. आजच्या कार्यक्रमातील दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक जिल्हाधिकारी पुरी मयूर सूर्यवंशी सर यांचं मी या वेबिनारमध्ये स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं सरांवर एवढी थोडी जबाबदारी असताना सुद्धा सर आज या कार्यक्रमासाठी आपल्याला उपलब्ध झाले, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं व आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं अगोदर आभार सरांचे व्यक्त करतो. आणि सरांचा थोडक्यात परिचय देऊन हा वेबिनार मी लगेच सुरू करतो. सर 2018च्या बॅचचे IAS आहेत. 4थ्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा क्रॅक केली. धुळे जिल्ह्यातील कोथळ हे त्यांचं मूळ गाव. आणि शैक्षणिक बाबतीत बोलायचं झालं तर ते स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत. 373वी त्यांची रँक होती. आई वडील दोघंही शिक्षक. अशा एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन पुण्यासारख्या शहरामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत प्रशासकीय सेवेमध्ये जायचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात 2018 पूर्ण पण केलं. मी सर्वांच्या वतीनं आपल्या सरांचं मयूर सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण सरांना मार्गदर्शन करावे. मयूर सर. धन्यवाद. या छोट्याशा आपल्या माईक एक मिनिट. ओके सर. एम आय ऑडिबल? यस. धन्यवाद. आणि सर्वात आधी धन्यवाद घोडावत इन्स्टिट्यूटचे की त्यांनी मला संधी दिली सर्वांशी संवाद साधण्याची. याच्या आधी आपण पंकज देशमुख सरांना ऐकलं. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा नक्कीच खूप जास्त आहे. मी 2018 साली भारतीय प्रशासकीय सेवेत माझी निवड झाली. 1 वर्ष मसुरीचा माझा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण करून मागचे 1 वर्ष मी ओडिसातल्या पुरी या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी परिवीक्षाधीन अर्थात प्रोबेशन मी माझं पूर्ण केलं. आणि आता सध्या पुढच्या ट्रेनिंगसाठी मी घरी आहे. आणि सरांनी जे काही एक्सपिरियन्स शेअर केले त्यांच्या सर्व्हिस मधले, माझे जे एक्सपिरियन्स असणार आहेत ते मी माझ्या ट्रेनिंगच्या दरम्यान नेमकं काय शिकलो आणि थोडक्यात माझा जो काही प्रवास होता इंजिनिअरिंग पासून ते UPSC पर्यंतचा हा मी थोडक्यात आपल्या सर्वांशी शेअर करेन. आणि त्यानंतर काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेन. सर्वात आधी जर मला सुरुवात करायची असेल तर नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय या प्रश्नाने मी सुरुवात करेन. कारण मी एक 7-8 प्रश्न समोर ठेवून त्या अनुषंगाने आजचं जे काही सत्र आहे त्याला माझ्या परीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं की आणि त्यातल्या त्यात नागरी सेवा UPSC असेल MPSC असेल तर याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा खूप वेगळा असतो आणि खूप काही कठीण आहे किंवा खूप काही भव्य दिव्य आहे किंवा अचीव करण्यासाठी खूप कठीण, अशा अनेक सगळ्या गोष्टी असतात. या प्रश्नांना मी माझ्या पद्धतीनं जे काही माझे अनुभव होते त्या पद्धतीने मी आपल्या सगळ्यांशी शेअर करेल. सगळ्यात महत्वाचं की या परीक्षेला सामोरं कसं जायचं किंवा या नेमकी ही परीक्षा कुणी द्यायची किंवा या परीक्षेतल्या नेमक्या क्वालिटीज काय आहेत. तर जो पहिला प्रश्न आहे की या परीक्षेला सामोरं कुणी जायचं, तर आयोगाचा एक साधा फॉर्मॅट आहे की स्पर्धा परीक्षा कोण देऊ शकतं. कुठल्याही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने अर्थात ग्रॅज्युएट व्यक्ती ही परीक्षा देऊ शकते. आणि मला असं वाटतं की तेवढाच जो आयोगाने दिलेला तुमचा शैक्षणिक क्वालिफिकेशनचा जो एक क्वालिफिकेशनसाठी जी एक टॅग दिलेली आहे त्या व्यतिरिक्त काहीच नाही लागत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंड मधून आला आहात, तुम्ही शहरी बॅकग्राऊंड मधून आला आहात, तुम्ही ग्रामीण बॅकग्राऊंड मधून आला, तर या गोष्टी खूप मॅटर नाही करत. हा पण सामोरी जाताना नेमकं काय असलं पाहिजे, तर सर्वात पहिला प्रश्न आहे की तुम्हाला हे आतून येतंय का. कारण स्पर्धा परीक्षा आणि त्यासोबत मिळणारं यश, त्यानंतर होणारा गवगव या सगळ्या गोष्टीकडे बघून
मला स्पर्धा परीक्षा द्यायची अशी अनेक लोक असतात आणि अनेक वेळा अपयश येण्याचं हेही एक कारण असतं की कुठेतरी प्रयत्न अपुरा पडतो. या उलट जर तुम्ही स्वतः ठरवलं की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आणि एक उद्दिष्ट असलं पाहिजे की मला स्पर्धा परीक्षा का द्यायची, प्रत्येकाचा एक वेगळा मोटिव्ह असतो आणि त्या मोटिव्हवर आपण ठाम असणं अत्यंत आवश्यक आहे. जसं मी माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं, त्यामुळे अधिकारी म्हटल्यानंतर मला असं वाटायचं की हा काहीतरी करू शकतो आपण. तो माझा एक बॅक ऑफ द माइंड होतं की हा तुम्ही अधिकारी झालात, तुम्हाला एक पद मिळतं, पॉवर मिळते, ज्याच्याने तुम्ही लोकांच्या दैनंदिन जीवनात, व्यावहारिक जीवनात डायरेक्टली इम्पॅक्ट करू शकतात आणि माझ्यासाठी ते महत्वाचं होतं. मी तो उद्देश घेऊन मी स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली. बरेच लोक असे असतात की त्यांना जॉब सिक्युरिटी म्हणून पण स्पर्धा परीक्षा द्यावी असं वाटतं. ऍब्सोल्युटली फाईन, त्यात काहीच गैर नाही. तुम्ही फक्त तुमच्या उद्देशाशी ठाम असले पाहिजे की मला स्पर्धा परीक्षा का द्यायची. आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा बघा, मग भारतीय प्रशासकीय सेवा असेल, याआधी पंकज देशमुख सर बोलले भारतीय पोलीस सेवा असेल, तर त्यातला सेवा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. सेवाभाव घेऊन जर तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये येणार असाल आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असाल तर यात कठीण असं काही आहे असं मला वाटत नाही. दुसरा मुद्दा की क्वालिटीज काय असल्या पाहिजे. जर मी स्वतः चौथ्या प्रयत्नात मी UPSC क्लिअर केली आणि 4 प्रयत्नात मी यशाचे जे अनेक प्रोबॅबिलिटीज आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन मी बघितलेत. मी असेही लोक बघितलेत जे पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा सगळ्या स्टेज पूर्ण करून IAS IPS झालेले आहेत. असेही लोक बघितलेत की जे कंटिन्यू 3-4 वर्ष प्रिलिम्स क्लिअर करू शकले, मात्र मेन्स क्लिअर करू शकले नाही. काही लोकांनी मेन्स केली, इंटरव्ह्यू केली, परंतु फायनल लिस्टला येऊ शकले नाही. तर या सगळ्या गोष्टींचा, या परम्युटेशन कॉम्बिनेशनचा विचार बाजूला ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्याला सुरुवात करायची. आणि याच्यात क्वालिटीज काय लागतात, एक महत्वाचा जर मुद्दा सांगायचा झाला तर असे अनेक लोक आहेत की ज्यांचं 10वी-12वी ज्याला आपण म्हणतो की करिअरच्या दृष्टीने महत्वाचे 2 वर्ष, असे अनेक लोक आहेत की ज्यांचा 10वी-12वीचा स्कोअर प्रचंड चांगला होता. म्हणजे मेरिट लिस्टमध्ये आलेले असतील, राज्यात किंवा बोर्डात पहिले दुसरे आलेले लोक असतील, असेही लोक स्पर्धा परीक्षात यशस्वी झालेलेही आहेत आणि अयशस्वीही ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या लोकांचं शैक्षणिक बॅकग्राऊंड किंवा 10वी-12वीचे गुण मोजके होते, 60-70, असेही लोक स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या यशानं, चांगले मार्क घेऊन यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर तुमचं 2 गोष्टी असतात की जसं एक बुद्धिमत्ता, स्पर्धा परीक्षा आणि बुद्धिमत्ता, या 2 गोष्टी मला वाटतं पॅरलल कधीच चालत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर तुमचं डेडिकेशन हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि हार्डवर्क. आणि त्याच्याबरोबर आता जो काही स्पर्धा परीक्षांचा आयोगाचा जो पॅटर्न बदलतोय त्याला जर विचार केला तर स्मार्ट वर्क इज की टू सक्सेस इन नाउअडेज. ते दिवस गेले की ज्यावेळी अमुक एक 4 प्रकारची पुस्तकं वाचून तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कराल आणि तेच त्यातलेच आयोग पण प्रश्न विचारेल. तर आज हा काळ गेलेला आहे. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क आणि डेडिकेशन आणि सर्वात महत्वाचं प्लॅनिंग. बऱ्याच वेळा असं होतं की आपण स्पर्धा परीक्षांची तयारी सुरुवात केली की मग जे आपण म्हणतो ढोबळ मानाने की फॉर्म मध्ये 10 पुस्तकं घेतली, त्यातली 2 पुस्तकं अगदी आठवडाभरात संपवली आणि पुढची 8 पुस्तकं करायला मग आपल्याला वर्ष जातो. तर असा जो ऍटिट्यूड आहे हा स्पर्धा परीक्षांमध्ये काही उपयोगाचा नाहीये. त्यामुळे डेडिकेशन, हार्डवर्क, प्लॅनिंग आणि स्मार्ट वर्क या सर्व गोष्टींची ज्यावेळी तुम्ही सांगड घालता त्यावेळी स्पर्धा परीक्षांमधलं यश हे मिळू शकतं. आता काही बरेचसे प्रश्न विचारले जातात, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स की सर मी मराठी माध्यमाचा आहे, माझ्याकडनं होईल का, मी इंग्लिश माध्यमाचा आहे. तर माध्यम हे UPSC मुळात महत्वाचं नाहीये. UPSC ही आणि MPSC महत्वाचं आहे की तुम्ही ज्या भाषेत बोलता, इंग्लिश तुमची मोडकी तोडकी असली हरकत नाही, ग्रॅमॅटिकली थोडेफार चूक असली हरकत नाही, बट तुम्ही जे सांगताय ते समोरच्याला कळतंय का. म्हणजे मेन्स जवळजवळ 1750 मार्कांची, माझं 10वी पर्यंत मराठी मीडियम होतं आणि तरीही मी माझी जी मेन्स होती ती मी इंग्लिशमध्ये दिली होती. थोडेफार इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम यायचे, पण जो कंटेंट असतो तो जर तुमचा बरोबर असेल तर थोड्याफार ग्रॅमॅटिकल मिस्टेक सुद्धा त्यात कॉम्प्रोमाइज होतात. त्यामुळे माध्यम हा जो एक डोक्यात बसलेला असतं की मी मराठी माध्यमाचा आहे, स्पर्धा परीक्षा करू शकेल की नाही, तर हा विचार आपण बाजूला काढून द्यायचा. महत्वाचं एक आहे की विशिष्ट अशी
पेपर कसा लिहावा, मुद्दे कसे टाकावे, त्याच्यात कंटेंट कसा असावा, ह्या गोष्टी कळल्या, विचारलेल्या प्रश्नाला तुम्हाला व्यवस्थित उत्तर देता आलं, त्याला टॅकल करता आलं, मुद्दा संपतो. त्यामुळे माध्यम हा सुद्धा एक त्यातला खूप जास्त सिरियसली घेण्यासारखा विषय नाहीये. हा, तुमची भाषा चांगली असेल तर नक्कीच फायदा होतो, पण तुमची इंग्लिश चांगली नाही म्हणून मी इंग्रजी माध्यम घेणार नाही असा विचार असेल तर डोक्यातून काढून टाका. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही ज्यावेळी हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारखे पेपर वाचता तर एक व्होकॅब्युलरी चांगली होत जाते, ग्रामर पण थोडं थोडं हळूहळू सुधारत जातं आणि तोही मुद्दा मग गौण ठरतो. आता त्यानंतर पुढचा मुद्दा की सिलेक्ट झाल्यानंतर भरपूर लोक म्हणतात की प्लॅनिंग करा, पण प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय? तर या प्रश्नाचं मी माझ्या परीने मला प्लॅनिंग काय वाटतं याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की सगळ्यात आधी महत्वाचं आहे की एक स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत म्हटलं जातं की तुम्हाला सूर्याच्या खालचं काहीही विचारलं जातं, एनिथिंग अंडर द स्काय. तर असं नाहीये. MPSC असू दे किंवा UPSC असू दे, याचा जो सिलेबस आहे तो दिलेला आहे. हा, त्या सिलेबसमध्ये जी डेप्थ आहे ती प्रचंड आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी प्रचंड वाचन करावं लागतं. हा एक महत्वाचा मुद्दा. आता याला बघून प्लॅनिंग करायचं म्हणजे नेमकं कसं? जसं मी जर तुम्हाला सांगितलं की UPSCचा तुम्ही जर सिलेबस घेतला, प्रिलिम्सला 2 पेपर आहेत, एक तुमचा जनरल स्टडीजचा पेपर आणि सीसॅटचा पेपर. आता सुरुवात करण्याच्या आधी जनरल स्टडीजचा सिलेबस जो आहे प्रिलिम्सच्या बाबतीत मी बोलतोय, तर मला पाठ पाहिजे. म्हणजे त्याच्यात एक 6-7 सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी. तर हे सब्जेक्ट याच्यात नेमकं काय काय दिलेलं आहे ते माझं झालं पाहिजे. माझे पुस्तकं डिसाईड झाले पाहिजे की हिस्ट्रीसाठी अमुक 3 पुस्तकं मी ती वाचेल, ती मी रिवाईज करेल. सपोज मी हे पुस्तक 10 दिवसात संपवलं तर रिव्हिजनच्या वेळेस मी 6 दिवसात पहिली रिव्हिजन, 4 दिवसात तिसरी रिव्हिजन. हे झालं माझं प्लॅनिंग. हे प्लॅनिंग प्रत्येक विषयाच्या बाबतीत असलं पाहिजे. जर मी आत्ता UPSCची तयारी करतोय, माझी 1 वर्षानंतर जर अटेम्प्ट असेल तर त्या काळात मला प्रिलिम्सला किती वेळ द्यायचा आहे, मेन्सला किती द्यायचं आहे आणि इंटरव्ह्यूला किती द्यायचं आहे, असं मला एक असं प्लॅनिंग करायला पाहिजे. जसं मग त्यात परत एक प्रश्न येतो की सर आधी प्रिलिम्स करायची, मेन्स करायची की इंटरव्ह्यू करायची? तर थोडक्यात मी सांगेल की इंटरव्ह्यूला मला जायचं आहे हे डोक्यात ठेवून प्रिलिम्सची तयारी आपल्याला सुरू करायची असते. जसं इंटरव्ह्यूला विचारले जाणारे प्रश्न हे जनरल असतात की तुमच्या आजूबाजूला काय घटना घडतात, तर मग नेहमी डोक्यात हे पाहिजे की हा, मला इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचायचे. कारण UPSCचा जो प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या तिन्ही गोष्टी आयसोलेटेड नाहीयेत. त्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. कधी कधी प्रिलिम्सला विचारलेले प्रश्न सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन मधून इंटरव्ह्यूला विचारले जातात. प्रिलिम्सला 2 मार्काला असलेला एखादा क्वेश्चन हा तसाच्या तसा मेन्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो, 15 मार्काला, 10 मार्काला. त्यामुळे तिघांचा अभ्यास डेडिकेटेड करायचा आहे. डेडिकेटेड आणि इंटिग्रेटेड करायचं आहे. मग इंटिग्रेटेड कसा करायचा? तर इंटिग्रेटेड असा करायचा की कुठलाही एक सब्जेक्टची आपली लिस्ट बनवायची की 1, 2, 3, 4. मग त्या सब्जेक्टमध्ये सब सब्जेक्ट पण असतात. जसं जर तुम्ही विचार केला, थोडक्यात बोलायचं झालं हिस्ट्री, तर हिस्ट्रीमध्ये सब स्ट्रीम्स आहेत. तुमचा एन्शियंट हिस्ट्री आहे, मिडिवल आहे, मॉडर्न आहे आणि आर्ट अँड कल्चर आहे. मग हिस्ट्री हा एक सब्जेक्ट झाला, त्याच्यात तुमचे 4 सबस्ट्रीम झाले. मग पूर्ण तुम्ही प्रत्येक सबस्ट्रीमला सपोज 4-4 दिवस दिले तर हिस्ट्रीसाठी झाले 16 दिवस. असं प्रत्येक विषयाचं प्लॅनिंग करायचं आणि प्लॅनिंग करताना ते प्लॅनिंग चुकलं नाही पाहिजे. आणि बरेच जण प्लॅनिंग करताना 2 गोष्टी असतात. काही लोक पुस्तकाची पानं टार्गेट करतात की माझी दिवसात 50 पानं झाली पाहिजे किंवा 100 पानं झाली पाहिजे. काही लोकांचं उलट असतं. काही लोकांचं असं असतं की मी जर आज अभ्यास सुरू केला तर मला अमुक 3 टॉपिक संपवायचे. हे तुमच्या याच्याप्रमाणे घ्या, जसं तुम्हाला सवय असेल. पण मला व्यक्तिगत अशी सवय होती की जर मी अभ्यास सुरू केला तर मला टॉपिक नुसार मी जायचो की हा, आज जर मी एन्व्हायरमेंट सुरू केलंय तर मला एन्व्हायरमेंट मधला अमुक एक टॉपिक संपवायचं. तर तुम्ही त्यानुसार प्लॅनिंग करा. आणि 1 महिन्याचा काय अभ्यास करायचा याचं प्लॅनिंग 1 महिन्याच्या पहिल्या दिवसालाच तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे की हा, पहिला आठवडा हा, दुसरा आठवडा हा, तिसरा आठवडा हा, चौथा आठवडा हा. तर या पद्धतीने प्लॅनिंग करायचं. जर प्लॅनिंग केलं, त्याला एक्झिक्यूट केलं तर तुमचा अभ्यास जेवढ्या वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे तेवढ्या वेळेत होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट की UPSCच नाही, स्पर्धा परीक्षांमध्ये अजून एक गोष्ट महत्वाची, ती म्हणजे रिव्हिजन. एकदा अभ्यास केला तर मग ते काही दिवसानंतर पुढचं पाठ, मागचं सरसपाट असं होण्याची शक्यता खूप दाट असते. त्यामुळे कुठलाही सब्जेक्ट जर तुम्ही वाचला त्याची मिनिमम मी सजेस्ट करेन
3 किंवा 4 वेळा त्याची रिव्हिजन परीक्षेच्या आधी होणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स याच्यात नेमकं कशा पद्धतीनं वेगळं टॅकल करायचं याच्या बाबतीत थोडक्यात सांगेन. प्रिलिम्सचे क्वेश्चन 2 टाईपचे आहेत. एक तुमचा स्टॅटिक आहे, म्हणजे जेवढा सिलेबसमध्ये युपीएससीने दिलेला आहे त्या कुठल्या तरी पुस्तकातून तो प्रश्न येतो. दुसरा आहे डायनॅमिक क्वेश्चन्स. डायनॅमिक म्हणजे काय, की करंट अफेअर मग करंट अफेअर मधल्या सगळ्याच, म्हणजे तुमचं आर्थिक झालं, राजकीय करण झालं, किंवा आंतरराष्ट्रीय घडणाऱ्या घटना झाल्या, वेगवेगळ्या युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक या ठिकाणी घडणाऱ्या घटना झाल्या, हे तुमचं करंट झालं. तर मग दोघांचा ताळमेळ बसणं खूप आवश्यक आहे. बऱ्याच वेळा काय होतं की बॅलन्स चुकतो, म्हणजे आपण करंटच्या मागे एवढं लागतो की आपलं स्टॅटिक सुटतं, की कधी कधी स्टॅटिकच्या मागे एवढं लागतो की करंट सुटतं. आणि युपीएससी कठीण का मानली जाते, बिकॉज युपीएससी मध्ये डायनॅमिक्स प्रचंड महत्वाचं आहे. युपीएससी इतके सारे क्लासेस भारतात आहेत, इतक्या साऱ्या क्लासेसचे लोक वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका काढत असतात, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. पण अजूनही कुठल्याही भारतातल्या कोचिंग इन्स्टिट्यूटला युपीएससीचा पेपर कसा येईल हे कधीच प्रेडिक्ट नाही करता आलं. याचं कारण आहे की युपीएससी प्रत्येक वर्षी स्वतःचा पेपर पॅटर्न चेंज करत असते. जसं मी 14, 15, 16, 17 3 वर्ष दिली. 14चा पेपर होता हा मोस्टली स्टॅटिक काइंड ऑफ होता. 15चा पेपर स्टॅटिक प्लस डायनामिक, 16चा पेपर करंट बेस, 17चा पेपर स्टॅटिक बट डिफिकल्ट स्टॅटिक. तर हे असं बदलत असल्यामुळे आणि मागचे 10 वर्षाचे पेपर तेव्हा तुम्ही बघता तरी तुम्हाला असं त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल की नेमकं जाताना युपीएससीच्या अभ्यासाला सामोरं जाताना तुम्ही पेपर ज्यावेळी बघाल त्यावेळी तुम्ही पेपर पण असे बघा. फक्त हे नका बघू की प्रश्न काय विचारले, हे बघा की प्रश्न विचारताना त्याच्यामध्ये नेमका कसा बदल घडत गेला. 2010 ते 2020 या काळातले युपीएससी असू दे अथवा एमपीएससी असू दे, दोघांचे जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले तर सारखे काही ना काही बदल होत गेले. म्हणजे कधी कधी करंटमध्ये आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूशन, वर्ल्ड बँक, युनायटेड नेशन्स, IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक याच्यावर प्रश्न येतात. कधी कधी अचानक सायन्सवर 6-7 प्रश्न, कधी कधी अचानक जॉग्राफीच्या करंटवर 6-7 प्रश्न. तर हा जो पॅटर्न तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की तुम्ही करंट कसं बघायचं आणि स्टॅटिक कसं बघायचं. तर या पद्धतीनं तुम्ही पेपर आधी अनालिसिस करा की 10 वर्षाच्या पेपरमध्ये काय ट्रेंड आहे, आणि त्यानंतर प्रिलिमचं प्लॅनिंग करा. आता सपोज जर मी प्रिलिमच्या प्लॅनिंगच्या बाबतीत अजून डिटेलमध्ये बोलायचं सांगितलं तर तुमचे सपोज 8 सब्जेक्ट आहेत. तर त्या 8 सब्जेक्टमध्ये तुम्ही जेव्हा एखादा सब्जेक्ट कंप्लीट करतात तर पुन्हा पेपर बघा मागच्या 10 वर्षांचे आणि बघा की त्यातले कुठले प्रश्न तुम्हाला अजूनही डिफिकल्ट वाटतात. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही जॉग्राफी केला आणि जॉग्राफीमध्ये पण स्ट्रीम्स आहेत, म्हणजे इंडियन जॉग्राफी आहे, वर्ल्ड जॉग्राफी आहे, इकॉनॉमिक जॉग्राफी आहे, आणि तुम्हाला जॉग्राफीचा अभ्यास केल्यानंतर पण जर वाटलं की मला इंडियन जॉग्राफी टफ जाते किंवा माझे ह्युमन जॉग्राफीचे क्वेश्चनच सुटत नाहीत, माझ्याकडनं इकॉनॉमिक जॉग्राफी लक्षातच राहत नाहीये, तर मग त्यानुसार पुन्हा जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तर त्या गोष्टीवर भर द्या. थोडक्यात काय, तुम्ही जेव्हा प्रिलिम्सचे मागच्या वर्षाचे पेपर सोडवता, अभ्यास करता आणि पुन्हा पेपर सोडवता, तर अभ्यास करताना काय काय गॅप्स राहिलेले आहेत हे तुम्ही रिव्हिजनच्या वेळेस कंप्लीट करणं आवश्यक आहे. आणि असं जर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला वेळ दिला तर तुमचं एका पॉइंट नंतर सगळे गॅप्स हळूहळू भरले जातात. आता दुसरा मुद्दा, प्रिलिमसाठी मिनिमम 70 ते 75 प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. मग कुठल्याही इन्स्टिट्यूट घ्या, मग तुम्ही युपीएससी घ्या किंवा एमपीएससी घ्या. मी युपीएससी क्लिअर केली त्यामुळे माझा मोस्टली जो बोलण्याचा ओघ आहे तो युपीएससीच्या अनुषंगाने आहे, बट बऱ्याचशा गोष्टी एमपीएससीलाही त्याच तशाच्या तशा लागू पडतात. आता 70-75 3-3, 4-4 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे पेपर सोडवायचे, तर मग याच्यात मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगेल की जसं मी एक XYZ इन्स्टिट्यूट आहे त्याचे पेपर जर सोडवले तर XYZ इन्स्टिट्यूट हिस्ट्रीवर खूप प्रश्न विचारते, मग माझा हिस्ट्रीचा अभ्यास चांगला होतो. ABC इन्स्टिट्यूट करंटवर खूप प्रश्न विचारते, मग मला करंटचा अभ्यास होतो. परत एक्स इन्स्टिट्यूट हिस्ट्रीवर विचारते, एक्स इन्स्टिट्यूट इकॉनॉमीवर विचारते. एका इन्स्टिट्यूटचा भर असतो इकॉनॉमिकचं स्टॅटिक विचारण्यावर, एका इन्स्टिट्यूटचा भर असतो इकॉनॉमिकचं डायनॅमिक्स विचारण्यावर. थोडक्यात काय की तुम्ही 4-5 प्रकारच्या इन्स्टिट्यूटचे पेपर सोडवले तर तुम्हाला सगळा अनुभव येतो आणि कुठेतरी तुम्ही थोडं का असं युपीएससीच्या ऍक्च्युअल प्रिलिमच्या पेपरला थोडे जवळ जाऊ पाहता. तर या पद्धतीने प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे. आणि स्टॅटिक आणि डायनॅमिक दोघांची सांगड कधीच नाही तुली पाहिजे. मी खूप जास्त बेसिक नाही सांगितलं की कुठला पेपर वाचावा, कुठली पुस्तकं वाचावी, कारण
आपल्याकडे तेवढा वेळ नाही, 1 तासात मला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. तरी मी थोडक्यात एक जाता जाता सांगेन की हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस दोघांपैकी एक पेपर घ्या, तो व्यवस्थित वाचा. आणि बुकलिस्ट जर असेल तर मी पण माझी बुकलिस्ट माझ्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे आणि मागच्या वर्षी झालेल्या बऱ्याच UPSCच्या टॉपर्सने पण आपली बुकलिस्ट शेअर केलेली आहे. तर ही तुम्ही एकदा बघा आणि तुम्हाला एक लक्षात येईल की मॅक्सिमम लोकांची बुकलिस्ट ही सारखी असते. 80% पुस्तकं हे सारखी असतात, फक्त 20% पुस्तकं वेगवेगळी असतात. तर ती एकदा बघा, क्वेश्चन पेपर बघा आणि त्यानंतर प्रिलिम्सचा अभ्यास करा. मेन्ससाठी तसंच. जसं मेन्सच्या बाबतीत मी थोडक्यात सांगेल की मेन्सला तुम्हाला एसेचा पेपर आहे, GS 1, 2, 3, 4 आहे आणि ऑप्शनलचा पेपर आहे. तर ट्रेंड्स आधी बघायचे की एसे मध्ये मला आता याच्यात पण एक डेडिकेटेड एफर्ट्स देणं प्रचंड महत्वाचं आहे की बऱ्याच वेळा असं होतं, एक माझ्याकडनं एक चूक झाली माझ्या पहिल्या मेन्सला. मला असं वाटायचं की मी एसे चांगले लिहितो, बट मला वाटतो मी चांगले लिहितो, बट नेमकं आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे ते पण बघणं प्रचंड आवश्यक आहे. आणि पहिल्या वेळेस मला एसेला प्रचंड कमी मार्क्स आले, ज्यावेळी लोकांना ॲव्हरेज 130 होते, मला फक्त 80 मार्क्स आले. म्हणजे मी ॲव्हरेजच्या 50 मार्क मागे फक्त एसेत होतो. मग मला लक्षात आलं की अरे नाही, एसे सुद्धा डेडिकेटेडली पूर्ण करायची गोष्ट आहे. मग मी पुढच्या वेळेस एसेत प्रयत्न केला. तर जेव्हा तुम्ही UPSCच्या मेन्सला जातात तर मग एसेसाठी काय हवंय, GS 1 साठी काय हवंय, GS 2 साठी, 3 साठी, 4 साठी आणि ऑप्शनलसाठी. तर प्रत्येक सब्जेक्टची अशी एक डिमांड आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं ऑप्शनलचा अभ्यास करू शकता त्या पद्धतीनं तुम्ही GSचा अभ्यास नाही करू शकत. कारण असं आहे की GS मधले बरेचसे क्वेश्चन हे सिलेबस मधून ॲज इट इज विचारतात. ऑप्शनलमध्ये तसं होत नाही, सिलेबस मधलेच येतात पण ते इम्प्लिमेंट करावे लागतात. डायनॅमिक करंट सिच्युएशनशी रिलेटेड असे क्वेश्चन असतात. म्हणून तुम्ही मेन्सचे सुद्धा मागच्या 8-10 वर्षांचे प्रश्न पाहणं खूप आवश्यक आहे आणि त्यानंतर मेन्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि हे मी तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत थोडकं सांगितलं आणि तयारी करताना नेमक्या काय अडचणी येतात आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या याच्यावर मी आता बोलणार आहे. सिलेबस कळला, प्रश्नपत्रिका कळल्या, पेपर कसा टॅकल करायचा आहे हे कळलं तर अभ्यासात तर मदत होते. बट सर्वात महत्वाचा मुद्दा हा राहतो की तयारी करताना कुठल्या अडचणी येतात. पहिली गोष्ट असते की स्ट्रेस. एकतर ही कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला प्रचंड स्ट्रेस येणार आहे. इथे एक मार्क महत्वाचा आहे आणि बऱ्याच वेळा खूप प्लॅनिंग करून, खूप अभ्यास करून पण यश मिळत नाही. अपयश आलं तर ते पचवताही आलं पाहिजे. आलेलं अपयश घेऊन पुन्हा नव्याने आपल्याला नव्या जोमानात आपल्याला त्याची तयारी करता आली पाहिजे. जसं मी पहिल्या 2 वेळेस माझी प्रिलिम्स फेल होती, पण पहिल्या वेळेस जेव्हा प्रिलिम्स फेल झाली त्यावेळी कट ऑफ आणि माझ्या मार्काच्या जवळजवळ 35 मार्काचा फरक होता. दुसऱ्यांदा ज्यावेळी माझी प्रिलिम्स फेल झाली त्यावेळी माझा कट ऑफ 107ला त्यावेळी कट ऑफ होता आणि मला 103 की 104 मार्क्स होते. तर फक्त 3 मार्काचा डिफरन्स होता. तर मला एक गोष्ट कळाली की माझा प्रिलिम्सचा अभ्यास वाढलाय, मला अजून प्रयत्न करायचे. मग मी 3ऱ्या अटेम्प्टला प्रिलिम्सवर प्रचंड फोकस केला आणि ज्यावेळी प्रिलिम्सचा पेपर होता त्यावेळी अनेक इन्स्टिट्यूट एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगतात की हा साधारणतः एवढा कट ऑफ लागेल आणि त्यावेळी एक्सपेक्टेड कट ऑफ मग 105-7 सांगितला जात होता आणि मी ज्यावेळी माझे मार्क्स कॅल्क्युलेट केले ते 130 पर्यंत होते. तर सांगण्याची गोष्ट अशी की जर मी दुसऱ्या प्रिलिम्सच्या वेळेस खचून गेलो असतो की नाही माझला प्रिलिम्स क्लिअरच होत नाही तर कदाचित 3ऱ्या वेळेस मी प्रयत्न करू शकलो नसतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षा आणि स्ट्रेस ह्या दोघी गोष्टी पॅरलली चालतात. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या आधीच ठरवून घ्या की प्रचंड स्ट्रेस येणार आहे, टेन्शन येणार आहे. कधी कधी असं वाटतं की अरे माझ्यासोबतचे मित्र इंजिनिअरिंग झालेले किंवा मेडिकल झालेले कुठेतरी जॉबला लागले, त्यानंतर ते लोक आज लाईफमध्ये पुढे जातात आणि माझं लाईफ तर एकदम थांबून गेले. अशा सगळ्या गोष्टी सुद्धा फेस कराव्या लागू शकतात. तर यावेळी स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं. सपोज जर अपयश आलं, हरकत नाही. यश अपयश हे स्पर्धा परीक्षांचा एक इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ज्या दिवशी अपयश आलं, ज्या दिवशी रिझल्ट आला, बसा, एक ज्याला आपण मराठीत म्हणतो आत्मचिंतन किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन, एक सेल्फ इव्हॅल्युएशन करा की मला अपयश का आलं. तुम्ही जर त्याच्यावर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस विचार केला तर तुम्हाला नक्की कळतं की तुमचं नेमकं कुठे चुकलंय. त्याला विचार करा. आणि 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर एकदा झालेली चूक कधीच परत नाही करायची आणि दुसरी गोष्ट नवीन चुका नाही करायच्या. मी एक अधिक डिटेलमध्ये याविषयी सांगेल. फॉर एक्झाम्पल
ज्यावेळी मी तिसरी प्रिलिम्स पहिल्यांदा मी मेन्स दिली त्यावेळी मला एसएला प्रचंड कमी मार्क्स होते, बट जीएसला आणि ऑप्शनला चांगले मार्क्स होते. पुढच्या वेळी जेव्हा मी तयारीला सुरुवात केली की मी एक गोष्ट स्वतःशी ठरवून घेतली की मला एसएला मिनिमम 50 ते 60 मार्क वाढवायचे आहेत आणि त्याच वेळी जीएस आणि ऑप्शनल मधले मार्क्स कमी नाही होऊ द्यायचे. नाहीतर असं होतं की एसए मध्ये वाढायला 60ही वाढतील पण मग तुमचे ऑप्शनलचे कमी होतील. थोडक्यात काय की एकदा झालेली चूक परत नाही करायची, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नव्या चुका अवॉइड करायच्या. याचा जर बॅलन्स असला तर तुमचं जे ग्रॅज्युअल प्रोग्रेशन असतं ते होत जातं. मग तुमच्या सराव चाचण्यांमध्ये पण जर हाच फंडा असला पाहिजे. सपोज माझी पुढच्या वर्षी मे मध्ये युपीएससी आहे आणि मी जुलै पासून सराव चाचण्यांना सुरुवात केली तर जुलै तो पुढचा एप्रिल या 9-10 महिन्यांच्या कालावधीत सातत्याने चुकांवर काम करायचं आणि नव्या चुका होऊ देणं अवॉइड करायचं. जर या पद्धतीने केलं तर तुम्हाला जर अपयश आलं तरी सुद्धा तुम्ही ते पचवू शकता आणि पुन्हा एकदा तयारी करू शकता. दुसरी गोष्ट, अभ्यासाचं जे प्लॅनिंग असतं ते बऱ्याच वेळा चुकतं. म्हणजे मी एका महिन्यात अभ्यास इतका करायचा ठरवला होता पण नाही झाला, मग काय करायचं, याच्याने प्रचंड टेन्शन येतं. म्हणजे मला यायचं की सपोज मी जुलै महिन्यात अमुक 3 सब्जेक्ट करायचे ठरवले आणि 2च झाले, तर मग जुलै महिना जेव्हा एंड येतो तेव्हा असं वाटतं अरे एवढा अभ्यास होता, माझा नाही झाला. तर ते होतं. आफ्टर ऑल ह्युमन इज अ मशीन. कधी कधी तुम्ही जेवढं ठरवलं ते होईलच याची काही खात्री नाही. ज्यावेळी कंटाळा आला की आता मला अभ्यासाचाच कंटाळा आलाय, सरळ एका दिवसाचा पॉज घ्या. तुम्हाला जर काही तुमच्या आवडीनिवडी असतील, काही लोकांना म्युझिक ऐकायला आवडतं, काही लोकांना मूव्ही पाहायला आवडतं, काही लोकांना स्पोर्ट्स आवडतात, एक दिवस बिनधास्त आपलं ज्या तुमच्या आवडी असतील त्या करून घ्या आणि परत अभ्यासाला लागा. कारण एक लक्षात ठेवा की वर्षभर मला अभ्यास करायचा आहे आणि वर्षभर मी सेम इफिशियन्सीने अभ्यास करेल, इट्स ह्युमनली इम्पॉसिबल. असं कधीच नाही होत. कदाचित 8 दिवस प्रचंड चांगला अभ्यास होतो, 8 दिवस 12 तास होतो, पुढच्या 8 दिवस कदाचित तो 10 तास होईल, त्याच्या पुढच्या 8 दिवस तो 6 तासही होईल, हरकत नाही. कारण एक मेंटल स्ट्रेस येतो आणि मेंटल फटीग पण येतं, तर ते सुद्धा आपल्याला बॅलन्स करायचं असतं. त्यामुळे जर आपला ठरवलेल्या पद्धतीने अभ्यास करायचा, पूर्ण प्रयत्न करायचा, पण जर त्याच्यात थोडंफार इकडे तिकडे झालं तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षांना एक क्वालिटी महत्वाची की तुम्ही सगळ्या गोष्टी जशा ठरवल्या तशा कधीच नाही होणार. म्हणजे मी जर ठरवलं की मला अमुक एका दिवसात एवढा सिलेबस केला तर तो होईलच, याची खात्री फक्त 90%. 10% त्याच्यात प्लस मायनस राहतो. मला वाटतं की मला इतक्या दिवसात एवढा अभ्यास करायचा आहे, तेवढा नाही झाला. आणि असं बऱ्याच वेळा म्हणजे माझंही व्हायचं. कदाचित जर मी एका महिन्यात ठरवलं की 4 पुस्तकं संपवायची तर 3च संपतील, हरकत नाही, पुढच्या महिन्यात स्पीड वाढवा, पण सातत्य नाही सोडायचं. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की माझा अभ्यास चालू असतो, मला 4 पुस्तकं करायची असतात, माझी 3च होतात आणि पुढचा महिना मग मी माझं एक पुस्तक का नाही झालं याचा विचार करण्यात घालवतो आणि पुढच्या महिन्याचा परत वेळ वाया घालवतो. तर स्पर्धा परीक्षांमध्ये ही गोष्ट प्रचंड महत्वाची, जो गया सो गया. जर माझा अभ्यास अमुक एका वेळेस नाही झाला, तुम्ही तो वेळ परत नाही आणू शकत, तुम्हाला फक्त पुढे जायचंय. आणि ही गोष्ट जर लक्षात ठेवली, कारण एक लक्षात ठेवा, स्ट्रेस असाच वाढत जातो की सपोज तुम्ही काहीतरी प्लॅन केलंय, त्याच्यात कुठेतरी प्रॉब्लेम आला तर मग तो स्ट्रेस आपण घेतो की अरे मला एवढा अभ्यास करायचा होता, नाही झाला, होतं, दॅट हॅपन्स, माझी तब्येत बिघडली किंवा मला आणखी काहीतरी झालं. सो जर तुम्ही स्ट्रेस मिनिमाइज करत गेला तर तुमची इफिशियन्सी वाढत जाईल. त्यामुळे जो वेळ गेला तो का गेला याचा विचार करण्यापेक्षा जो आहे वेळ त्या वेळेशी कॉम्प्रोमाइज करायला शिका आणि त्याच्यात अभ्यास करायला शिका. जर हे केलं तर याच्याने स्ट्रेस मॅनेजमेंट बरंच तुम्हाला करता येईल. तर हे झालं काही ड्युरिंग तयारीतल्या अडचणी. आणि माझं असं होतं की माझे आई वडील दोघं शिक्षक होते, त्यामुळे फिनान्शियली आय एम स्टेबल, आर्थिकदृष्ट्या कधी प्रॉब्लेम नाही आला. पण अनेक लोकांच्या आर्थिक अडचणी असतात, त्याही अडचणी येतात. तर त्या अडचणी आणि अभ्यास, कारण माझ्यासोबत मी असे अनेक लोक बघितले की ज्यांना क्लासेसची फी भरायलाही पैसे नव्हते, तो अशा पण अडचणी असतात. अशा अडचणींना उत्तर देतच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा असतो. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा की स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन बी. मी स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय आणि जर नाहीच झालं तर प्लॅन बी तयार ठेवावा का? तर मी म्हणेन की प्लॅन बी तुमचा तयार असला पाहिजे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर मी असं ठरवलं नव्हतं की मला युपीएससी नाही झाली तर काय करायचं, बट हा, जर नाहीच झालं तर आपण काहीतरी प्लॅन बी ठेवू. जेव्हा मला 3ऱ्या अटेम्प्टला पॉलिटिकल सायन्सला खूप चांगले मार्क्स मिळाले
त्यावेळी मला एक खात्री पटली की जरी माझं UPSC नाही झालं तरी मी पॉलिटिकल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून PhD करून मी तिकडे टर्न होऊ शकतो. तर तुम्ही पण हा प्लॅन बी तयार ठेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या आधी. याचा फायदा होतो. आणि प्लॅन बी का तयार ठेवायचा? कारण एक लक्षात ठेवा, IASच्या जागा 180 आहेत, IPSच्या 150 आहेत आणि साधारणतः सगळीच जर ऍडव्हर्टाइजमेंट बघितली तर ती मॅक्सिमम 900 पर्यंत जाते. फॉर्म भरणाऱ्यांची संख्या 9 लाख आहे, ऍक्च्युअल पेपर देण्याची संख्या 6 लाख आहे आणि सिरियसली 2.5 ते 3 लाख लोक तयारी करतात. 3 लाख लोकांमधल्या तुम्हाला 900 लोकांमध्ये यायचे. त्यामुळे तो प्रपोर्शन जर तुम्ही बघितला 0.001 असा तो प्रपोर्शन आहे. त्यामुळे प्लॅन बी कधी तयार ठेवा. ऍट द सेम टाइम तुम्ही जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात करता पहिला मिनिमम 2 वर्ष तुमच्या प्लॅन बी कडे ढुंकून पण बघू नका. जर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मी ठरवलंय की माझं नाहीच काही झालं तर मी अमुक एक कोर्स करून परत इंडस्ट्रीत जाईल, फाईन, तुमचा प्लॅन बी तयार आहे. पण पहिले 2 वर्ष त्या प्लॅन बी कडे बघायचं पण नाही. कारण तुम्ही तयारी करताना जर प्लॅन बी तुमच्या डोक्यात असला तर मग त्याच्याने प्रिपरेशनवर तोटा होतो की चला नाही झालं तर मी प्लॅन बी कडे वळेल. प्लॅन बी तयार ठेवा, बट त्याच्यावर तुम्ही रिलाय राहू नका. असं जर केलं तर तुमचा एक सिक्युअर ऑप्शन पण राहतो आणि तयारी पण तुमची व्यवस्थित होऊ शकते. आणि स्पर्धा परीक्षा अधिकाऱ्यांची असणारी आव्हाने आणि संधी. आता यातल्या आव्हान आणि संधींविषयी मी बोलेल. खरं तर माझं सर्व्हिस जॉईन करून 2 वर्ष झाले आहेत. माझा प्रशिक्षणाचा 1 वर्ष पूर्ण झाला. त्यामुळे खूप सारा प्रशासन मी बघितलं असं मी नाही म्हणू शकत. बट तरी सुद्धा नेमकी काय आव्हानं तुम्हाला फील्डमध्ये आल्यानंतर येतात याविषयी मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करेन. जसं मी म्हटलो की अभ्यास करताना तुम्ही जसा प्लॅन करता तसा होईलच याची शक्यता फार कमी आहे. तसंच अधिकारी झाल्यानंतरचाही काळ तसाच असतो. 10 ते 5 हा ऑफिशियल टाइम आहे, पण नाही तुम्हाला इन टाइम आहे, नाही तुम्हाला इन टाइम आहे आणि नाही तुम्हाला आउट टाइम आहे. कधी कधी 5 म्हणजे एका वर्षात मी कधीच ऑब्झर्व नाही केलं की मला 5चा ऑफिस माझा टाइम आहे आणि मी 5 वाजता घरी गेलो, असं कधीच नाही. आणि प्रत्येक दिवशी नवीन चॅलेंजेस येतात की सिस्टीम जरी सेट असली तरी प्रत्येक दिवशी नवी चॅलेंजेस आहेत. आणि म्हणून कदाचित स्पर्धा परीक्षांचं जे वलय आहे ते त्याच्याचमुळे की प्रत्येक दिवस कधीच प्लॅन नाही होत. जसं ज्यावेळी मी माझ्याकडे इंडिपेंडंट चार्जच्या काळात तहसीलदारचा चार्ज होता, त्यावेळी माझं मी सकाळी जाताना ठरवून जायचं की मला ही 4 कामं करायची. ती 4 कामं मी करत असताना कोणीतरी आपली तक्रार घेऊन येतं. ती तक्रार कधी कधी लोक 5 मिनिटात तक्रार सांगतात, कधी कधी एखादी व्यक्ती तक्रार सांगायला अर्धा तासही लावते. मग मी प्लॅन नाही केलं ना की मला तक्रार सांगायला किती लोक येतील. मी घरून जाताना प्लॅन करतो की मी आज 10 लोकांच्या तक्रारी ऐकतील, पण ते 10 कधीच नसतात. कधी ते 9ही असतात आणि कधी ते 10चे 12ही होतात. तर हे जे अनप्लॅन्ड आहे, हे जरी तुम्ही UPSCचा अभ्यास प्लॅन करत असलात तरी पुढचं करिअर हे कधीच प्लॅन नसतं. तुमचा दिवस कधीच प्लॅन नसतो. आणि तेच खरं चॅलेंज आणि तेच खरं मेटल आहे स्पर्धा परीक्षांचं आणि अधिकारी म्हणून, की कुठलीच परिस्थिती माहीत नसते. जसं माझ्याकडे BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरचा चार्ज होता. मी एखाद्या गावी जायचो रुरल हाऊसिंगचं कन्स्ट्रक्शन बघायला. मला फक्त एक घर बघायचं असायचं, बघता बघता 10 वेगवेगळी घरं दिसायची. मग मी प्रश्न विचारायचे की अरे हे काम का नाही झालं, ते काम का नाही झालं. सो इट्स ऑल अबाउट एक्साइटमेंट की मला काय करायचंय आणि याच गोष्टी तुम्हाला इन्स्पायर करत जातात. जसं मी जगन्नाथपुरीला होतो, टुरिस्ट प्लेस आहे, तिथे आव्हानं फार वेगवेगळी आहेत. जसं ओडिसा हे सायक्लॉन प्रोन स्टेट आहे. मी मागच्या एका वर्षात 2 सायक्लॉन बघितली. आणि प्लॅन नसतं की कुठल्याही गव्हर्नमेंटला वाटतं की कुठलंही नॅशनल डिझास्टर येऊ नये. ज्यावेळी सायक्लॉन अम्फन आलं त्यावेळी त्याच्या 4 दिवस आधी आम्हाला कळलं की आता सायक्लॉन येतंय. मग त्याचं प्लॅनिंग, त्याचे दिवस रात्र मीटिंग, जिथे कळतं की या ठिकाणी लँडफॉल होऊ शकतो, मग तिथल्या लोकांना मूव्ह करणं, त्यांची जेवणाची व्यवस्था करणं किंवा त्या लोकांना काय हवं नको ते बघणं. आणि सायक्लॉनच्या आदल्या दिवशी अगदी रात्री 1 वाजेपर्यंत कंटिन्यू वॉच करत राहणं की सायक्लोन कुठे आलं, कुठे पोहोचलं. तर या सगळ्या अशा अनप्लॅन गोष्टींनी एका सिव्हिल सर्वंटचं लाईफ भरलेलं असतं. आणि तेच खरं चॅलेंज मागच्या एका वर्षात मी बघितलं. बाकी अनेक प्रश्न विचारले जातात की इंटरफेरन्स, आणि या प्रश्नांची उत्तरं मी आता नाही देऊ शकत कारण मी जस्ट माझं प्रोबेशन कम्प्लीट केलं आहे. आणि संधी आणि आव्हानं खूप आहेत. तर UPSCतून तुम्ही IAS झालात तर बिईंग अन IAS ऑफिसर
खूप साऱ्या तुमच्या स्टेटमध्ये 8-9 वर्ष तुम्ही कलेक्टर असाल किंवा इतर कुठल्या पदांवर काम करता, तुम्ही दिल्लीला जाऊन काम करू शकता, तुम्ही तुमच्या ज्या मूळ राज्यातले आहात त्या राज्यात पण येऊन तुम्ही 6-7 वर्ष काम करू शकतात. असा एक डायव्हर्स एक्सपिरियन्स तुम्हाला येत असतो. आणि बिईंग एन IAS ऑफिसर, माझ्या स्ट्रीम बद्दल मी बोलेल की ज्यावेळी माझे 10 वर्ष कंप्लीट होतात सर्व्हिसचे, फील्ड पोस्ट संपते, त्यावेळी मला माहित नसतं की मला कुठल्या ठिकाणी मिळेल. कदाचित मी आज एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काम करत असेल तर कदाचित उद्या मी ॲग्रिकल्चरमध्ये जाईल, परवा हेल्थमध्ये जाईल, त्याच्या पुढच्या दिवशी मी इंडस्ट्रीमध्ये जाईल. तर जो डायव्हर्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत बिईंग एन IAS, इव्हन स्टेट सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर रँकला सिलेक्ट झालात तर तुम्ही जर आज कदाचित डेप्युटी कलेक्टर असाल तर तुम्ही उद्या कदाचित एखाद्या कॉर्पोरेशनमध्ये डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करू शकता. तर असा जो डायव्हर्स ऑफ ओपिनियन आहे खूप आहे. आणि यामुळे कदाचित आजही स्पर्धा परीक्षांचं वलय किंवा अधिकारी क्षेत्राचं वलय असेल तर ते त्यामुळेच टिकून राहिलेलं आहे. अशा काही गोष्टी आहेत जे मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतर मी विनंती करेन की काही जर प्रश्न असतील तर आपण ते घेऊयात उरलेल्या वेळात. धन्यवाद मयूर सर, आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल. मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपल्याला जर कुणाला काही सरांना प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या स्क्रीनवर रिक्वेस्ट टू स्पीक नावाचा एक बटन आहे, ते बटन आपण क्लिक करावं. तर आपल्याला या लाईव्ह